सो सगळ्यात आधी कोणती स्पर्धा परीक्षा आपल्याला प्रिपेअर करायची म्हटल्यावर प्लॅनिंग येणं गरजेचं आहे. बिकॉज आपण ऍडमिनिस्ट्रेटर बनायला आलोय आणि त्याच्यामध्ये प्लॅनिंगचा खूप मोठा वाटा असतो. ठीक आहे. सो आता प्लॅनिंग, आपली एक्झाम कधी आहे? जून, 12 जून. ठीक आहे. सो 12 जूनला आहे. सो आपल्याकडे आता किती टाइम बाकी आहे? नवीन असू द्या किंवा जुने विद्यार्थी असू द्या, जुन्या विद्यार्थ्यांचा रिव्हिजन प्लॅन असेल आणि नवीन विद्यार्थ्यांचा जो असेल तो रीडिंग प्लॅन असेल आणि त्याच्यानंतर रिव्हिजन प्लॅन असेल. ठीक आहे. सो 12 जूनला एक्झाम आहे, तर आपल्याजवळ टाइम किती अवेलेबल आता? येस, 4.5 मंथ. ठीक आहे. 4.5 महिने आपल्याकडे आहे. तर त्याच्यामध्ये प्लॅनिंग कसं करायचं आपण? तर इथे रिव्हर्स प्लॅनिंग जी आहे ती स्ट्रॅटेजी आपल्याला वापरायची. म्हणजे काय? रिव्हर्स प्लॅनिंग म्हणजे प्लॅनिंग करताना आजपासून नाही, आज सपोज 24 जानेवारी आहे, तर प्लॅनिंग करताना जानेवारी पासून नाही, आपल्याला रिव्हर्स यायचं, जून पासून प्लॅनिंग स्टार्ट करायची. म्हणजे काय? जर 12 जूनला एक्झाम आहे तर 11 जूनला मी काय वाचणार आहे, काय रिव्हिजन करणार आहे, त्याच्या आधीच्या आठवड्यात मी काय रिव्हिजन करणार आहे, त्याच्या आधीच्या महिन्यात. ठीक आहे. सो मे, त्याच्यानंतर एप्रिल, त्याच्यानंतर मार्च आणि मग आता फेब्रुवारी आणि जानेवारी. सो रिव्हर्स प्लॅनिंग आपल्याला इथे फॉलो करायची आहे. ठीक आहे. सो आता 12 जानेवारीला जर पेपर असेल तर आपला 11 जानेवारीचा प्लॅन काय असला पाहिजे? म्हणजे मी जर असते एक्झाम द्यायला तर माझा प्लॅन काय असता? तर 11 जानेवारीला मी त्या सगळ्या इम्पॉर्टंट फॅक्ट्स की ज्या मी विसरतीये परंतु परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे, तर त्या फॅक्ट्सच्या शीट्स माझ्याजवळ रेडी असतील. म्हणजे 11 जानेवारीला माझ्याकडे 15 to 13 पेजेस असतील, 15 ते 30 पेजेस सगळ्या सब्जेक्टचे इन्क्लुडिंग करंट. ठीक आहे. सो 15 पानं माझ्याजवळ असतील, 15 मॅक्झिमम 50 पेजेस एका दिवसात आपण जेवढे रीड करू शकू. ठीक आहे. प्रत्येक सब्जेक्टचे. तर त्या दिवशी 11 जानेवारीला माझ्याकडे त्या नोट्स प्रिपेअर असतील. ह्या मी कधी बनवल्यात? हे 4 महिन्यामध्ये. ठीक आहे. सो त्या दिवशी त्या नोट्स माझ्याकडे प्रिपेअर असतील आणि त्या मी रिवाइज करेल, कारण की कंबाईन मध्ये आपल्याला टाइम लिमिट असतो, 1 तासाचा टाइम आहे आणि त्याच्यामध्ये मॅक्झिमम क्वेश्चन अॅक्युरेट करायचे आणि फॅक्च्युअल डेटा जो आहे तो खूप विचारला जातो आणि आपल्या ब्रेनला सवय असते फॅक्ट्स विसरण्याची. ठीक आहे. सो त्या फॅक्ट्स मी एकदा डोक्यात घालून घेईल त्या दिवशी. ठीक आहे. सो 11 जूनचा आपला हा प्लॅन असेल. त्याच्या आधीच्या आठवड्यात मी प्रत्येक सब्जेक्ट जो आहे तो एका दिवसात फास्ट रिवाइज करून घेईल. रिव्हिजन इज इक्वल टू रीडिंग. आपल्याला रिव्हिजन म्हणजे काय हे समजत नाही, आपण दरवेळेस रीडिंग करत जातो, रीडिंग आणि त्यामुळे काय होतं, जो ड्युरेशन आहे तो तेवढाच लागतो दरवेळी रिवाइज करायला. सो लक्षात ठेवायचं, रीडिंग इज नॉट इक्वल टू रिव्हिजन, रीडिंग. सो रिव्हिजनच्या काही टेक्निक्स आहेत त्या आपण नेक्स्ट पाहणार आहोत. पण मग त्या आठवड्यात, आधीच्या आठवड्यात आपण प्रत्येक सब्जेक्टला एक दिवस देऊन तो पण व्हॅरी करेल. प्रत्येक सब्जेक्टवरती, एखाद्या सब्जेक्टवरती चांगली होल्ड असेल, चांगली रिव्हिजन झाली असेल तर त्याला आपल्याला कमी टाइम लागेल. काही सब्जेक्ट असेल त्याला आपल्याला थोडासा जास्त टाइम लागेल. सो इम्पॉर्टन्स नुसार किंवा स्वतःच्या ॲबिलिटीनुसार आपण तो टाइम अलोकेट करणार आहोत. ठीक आहे. सो एक आठवडा आधी झाला आपला प्लॅन, म्हणजे किती? 11च्या आधी 10 दिवस गेले सपोज, ते म्हणजे आपण आलो मे महिन्यामध्ये. ठीक आहे. सो मे महिन्यात काय प्लॅन असेल आपल्याला? परत 7 सब्जेक्ट आहेत आपल्याकडे. ठीक आहे. 7 सब्जेक्ट साठी आपण पुन्हा 3 ते 4 दिवस रिव्हिजनला देणार आहोत. उलट जातोय आपण. ठीक आहे. त्याच्यामध्ये थोडीशी डिटेल रिव्हिजन असेल. आपण एक दिवस देऊन फास्ट रिव्हिजन, एक सब्जेक्ट एका दिवसात कव्हर केला. त्याच्यानंतर 3 दिवस थोडीशी डिटेलमध्ये आपण रिव्हिजन करणार. त्याच्यानंतर म्हणजे 7 21 दिवस गेले. पुन्हा मेच्या फर्स्ट वीक मध्ये आलो आपण. मग तिथे आपण काय करणार की थोडेसे जास्त दिवस देणार. ठीक आहे. मग तिथे आपण एका सब्जेक्टला 5 दिवस किंवा 7 दिवस देऊ शकतो. म्हणजे आपला मेचा फर्स्ट वीक आणि एप्रिल हा पूर्ण डिटेल रिडिंग वरती जाईल. कळलं? आपण जसं नेक्स्ट मंथ मध्ये जातो ना, टाइम आपला कमी कमी होत जातोय आणि तो झाला पाहिजे. कारण की रिव्हिजनचा अर्थच तो असतो. रिव्हिजन म्हणजे फास्ट रिडिंग करायची आपल्याला. ठीक आहे. सो मे मध्ये आपण गेलो, एप्रिल मध्ये आलो आपण, आता मार्च मध्ये.
मार्चमध्ये अजून थोडासा टाइम द्या, ठीक आहे, की 5-7 दिवस दिले होते तर आता 1 आठवडा लागू द्या, 7-10 दिवस लागू द्या, ठीक आहे. सो असं हे रिव्हर्स प्लॅनिंग, आणि हे प्रत्येकाचं वेगळं असेल, प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी असेल, बट असं असायला हवं. रिव्हर्स प्लॅनिंग जे आहे ते तुम्हाला यायला पाहिजे. प्लॅनिंग इम्पॉर्टंट आहे आणि नुसतं प्लॅनिंग करून होत नाही, तर ते एक्झिक्यूट सुद्धा करावं लागतं, ठीक आहे. तो प्लॅन करायचा अशा पद्धतीने, प्रत्येकाचा रिव्हर्स प्लॅन जो आहे तो तयार पाहिजे अगदी उद्यापर्यंत. हा उलटा प्लॅन झाला. त्याच्यामध्ये पण सब्जेक्टचा वेटेज जे आहे किंवा सब्जेक्टचा स्वतःला तुम्हाला कसं कोणता सब्जेक्ट हार्ड जातो, कोणता इझी जातो, त्याच्यानुसार तुम्हाला अलोकेट करायचं टाइम, दिवस अलोकेट करायचे, ठीक आहे. आणि फक्त एवढं लक्षात ठेवायचं की ह्या 4-4.5 महिन्यामध्ये माझा सिलेबसचा प्रत्येक पार्ट जो आहे तो 4 ते 5 वेळा रिवाइज झाला पाहिजे. म्हणजे मी असते तर माझ्या मे मध्ये जून मध्ये 2 रिव्हिजन झाले असतात, त्याच्या आधी मे मध्ये 2 रिव्हिजन झाले असतात, त्याच्या आधी एप्रिल मध्ये. सो जेवढं रिवाइज कराल तेवढ्या फॅक्ट्स लक्षात येईल, तेवढी तुमची अॅक्युरेसी वाढेल आणि तेवढं टाइम कमी लागणार आहे क्वेश्चन सॉल्व्ह करायला, ठीक आहे. कारण की तिथे टाइमचा फॅक्टर आहे. 15 ते 20 सेकंदाच्या आत तुमचं करेक्ट आन्सर तुम्हाला आणायचं, आणि जेवढे तुमची होल्ड असेल ना डेटावरती सगळ्या, तेवढं तुम्हाला लवकर ब्रेन तुमचा तो इम्प्लिमेंट करणार आहे, ठीक आहे. सो ते प्लॅनिंग मध्ये हे लक्षात ठेवायचं, आणि प्लॅन नेहमी फिजिबल ठेवायचं. कारण की कितीही दिवस आपण अलोकेट केले, स्ट्रिक्ट प्लॅन कधी बनवायचं नाही की हाच फॉलो करेल. नेहमी एक काय बोलतात आपण, बफर डेज जे आहेत ते ठेवायचे प्लॅन करताना. कारण की कधी एखाद दिवस आपण आजारी पडतो, एखाद दिवशी असं काम येतं की ज्याला आपण अवॉइड नाही करू शकत, ठीक आहे, ते करावंच लागतं, आपली रिस्पॉन्सिबिलिटी असते. तर ते दिवस जे ना ते ऍड करून ठेवायचे. सपोज 6 दिवसाचा मी प्लॅन केलेला आहे की 6 दिवसात मी हा सब्जेक्ट संपवेल, तर त्याच्या पुढे 1 दिवस ठेवायचा, 7वा दिवस, की ठीक आहे नाही कव्हर झाला, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आला तर त्या 7व्या दिवशी मी तो कम्प्लीट करेल, ठीक आहे. सो बफर ठेवायचं प्रत्येकाने. कारण की बफर जर असेल तर तुम्हाला तो सब्जेक्ट कम्प्लीट नाही झाला किंवा टाइम वेस्ट झाला याचा गिल्ट येत नाही. कारण की काय होतं, 6 दिवस आपण दिलेत आणि 6 दिवसात जर कम्प्लीट नाही झाला तर 7व्या दिवशी आपण मग गिल्ट घेतो की हा सब्जेक्ट नाही झाला कम्प्लीट. त्यामुळे बफर नेहमी ठेवायचा, 1 दिवस एक्स्ट्रा ठेवायचा, किंवा ज्यावेळेस 2 ते 3 दिवसाची रिव्हिजन असेल तर त्याच्यात 4 ते 5 तासाचा जो आहे तो बफर ठेवायचा. बफर असेल तर मग, आणि गिल्ट नाही घ्यायचं, त्यामुळे फिजिबल प्लॅन ठेवायचा. प्लॅनिंग मध्ये डेली स्केड्यूल येतं तुमचं. मग डेली स्केड्यूल कसं असलं पाहिजे, एकाच दिवशी 4-4, 3-3 सब्जेक्ट घ्यायचे नाही, ठीक आहे. जीएसचेच घेताय किंवा एकाच दिवशी एक कम्प्लीट सब्जेक्ट घेताय, तो कधी होईल शेवटी. आणि डेली स्केड्यूल मध्ये डेली 10 ते 12 तास ऍव्हरेज स्टडी झाला पाहिजे दररोजचा, ठीक आहे. डेली मग तुम्ही कोणी सकाळी लवकर उठता, कोणी रात्रीचा लेट अभ्यास करता, तर त्यानुसार टाइम टेबल बनवायचं. आपल्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत डेली ऍक्टिव्हिटी, त्याच्यासाठी टाइम काढायचा आहे. हेल्थवरती लक्ष द्यायचं आपल्याला, त्याच्यासाठी टाइम काढायचा आहे. कारण की ऐन वेळेला आजारी पडायला नको, ठीक आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी प्लॅन करून, स्वतःला अॅनलाइज करून आपला स्वतःचा सेपरेट प्लॅन बनला पाहिजे. कोणीही दुसऱ्याला कॉपी करायचं नाही. हा मित्र त्या वेळेत हा सब्जेक्ट वाचतोय तो मी पण सेम करेल, नाही. प्रत्येक जण इथे वेगळा आहे आणि प्रत्येकाचा ब्रेनची कॅपॅसिटी वेगळी आहे, प्रत्येकाचं अॅनलाइज करण्याची कॅपॅसिटी वेगळी आहे. सो प्रत्येकाचा सेपरेट प्लॅन असेल, ठीक आहे. गॉट इट? समजलं? आणि हा प्लॅन तुम्ही आज गेल्यानंतरच करायचा, कारण की आपल्याजवळ हार्डली 4.5 मंथ आहे, तर त्याच्यातच आपल्याला प्रिलिम्स क्रॅक करायची आहे. तेवढा आपला एम आहे आणि त्यामुळे तेवढं सिरियस व्हायचंय प्लॅनिंग बद्दल. बिकॉज अनप्लॅन असाल तर काहीही उपयोग नाही. आज हिस्ट्री चालू केलंय, बोर झालं, उद्या जिओग्राफी स्टार्ट करतो, राहिलेला हिस्ट्री पुढच्या महिन्यात करतो, असं चालणार नाही. प्लॅनिंग यायला हवी, बिकॉज तुम्ही एक अधिकारी बनायला जाताय आणि अधिकाऱ्याचं हे मेन काम असतं प्लॅन करणे. तो जर स्वतःला प्लॅनिंग करता येत नसेल आणि प्लॅनिंग इम्प्लिमेंट करता येत नसेल तर तुम्ही बाकीच्या लोकांना कसं हँडल करणार, त्यावेळेस कशी प्लॅनिंग करणार, ठीक आहे. सो या गोष्टी इम्प्लिमेंट करायला शिकायचं आहे. डेली शेड्यूल, ठीक आहे. आता तुमचं म्हणजे उलट, जसं रिव्हर्स प्लॅनिंग सांगितलं त्या पद्धतीने प्लॅनिंग झालं पाहिजे. आजपासून स्वतःचं डेली शेड्यूल आणि जे आठवड्याचं शेड्यूल आहे ते स्वतः बनवून ठेवायचं. बनवून ठेवायचं नाही, ते फॉलो करायचं,
ठीक आहे, इम्प्लिमेंट करायला हळूहळू शिकायचंय, सवय लागायला थोडीशी वेळ लागते, पण ती आपल्याला लावून घ्यायची, कारण की त्याचा फायदा आपल्यालाच होणार आहे. ठीक आहे. सो प्लॅनिंग बद्दल कोणाला काही डाऊट्स आहेत का? एनिवन? नाही, क्लिअर. रिव्हर्स प्लॅनिंग जायचं आहे आणि त्या पद्धतीने विषयाचं वेटेज जे असेल किंवा जो काही सिलेबस आहे, PYQ आहे, त्या सगळ्यांना आपल्या स्केड्यूलमध्ये घेऊन यायचं. ठीक आहे. येस. नेक्स्ट, व्हॉट टू रीड. मग याच्यामध्ये येते आपली बुक लिस्ट. ठीक आहे, बुक लिस्ट. आणि इकडे सर्वात जास्त आपण कन्फ्युज होतो. अगदी अशी मुलं आहेत की जे परीक्षेच्या आदल्या दिवशी सुद्धा किंवा आदल्या आठवड्यात सुद्धा बुक्स चेंज करतात. बिकॉज मार्केट एवढं मोठं आहे, मार्केटमध्ये नवीन पुस्तकं दररोज येतात, दररोज मटेरियल येतो, टेलिग्राम वरती येतो, ChatGPT आहे सगळीकडे, इंस्टाग्राम वरती की हा मटेरियल आहे, या नोट्स आहे, या अमुक सरांच्या नोट्स आहे, ज्याच्यातून हा क्वेश्चन आला होता वगैरे, दररोज येतो हा मटेरियल. आणि आपण काय करतो मग एक्झामच्या आदल्या दिवशी किंवा आदल्या आठवड्यात बुक चेंज करतो. सो हे जे बुक लिस्ट असणार आहे आपली, ती वर्षभर एकच असणार आहे आणि परीक्षेच्या आधी तर चेंज करायचीच नाही. इट्स अ डिझास्टर. कारण की काय होतं, आपल्या डोळ्यांना वर्षभर ज्यावेळेस आपण बुक वाचतो तर ती डोळ्यांना सवय झालेली असते, बुक आपल्या त्या ब्रेनमध्ये ते पिक्चर जे आहे ते साठवलं जातं. त्यामुळं परीक्षेच्या टायमाला कोणत्या पेजवरती तो डेटा होता तो आठवतं. बट ऐन टायमाला जर तुम्ही बुक चेंज केलं तर मग ते आठवत नाही आणि गोंधळ होऊन जातो. तुम्ही त्या ठिकाणी कन्फ्यूज होणार 4 ऑप्शन मध्ये. सो बुक लिस्ट जी आहे ती एकच ठेवायची आहे, वारंवार बदलायची नाही. अगदी शेजारच्या लायब्ररीत काय होतं, शेजारच्या डेस्कवरती आपल्याला बुक दिसतात, मग ओके हे इकॉनॉमीचं बुक आहे, नवीन आलंय, बघूया, बघायला जातो आपण, अच्छा ह्याच्यात असं असं दिलंय, केलं बुक चेंज. नाही, स्वतःचं बुक जे असेल त्याच्यावरती विश्वास ठेवायचा बुक लिस्टवरती आणि तीच वाचायची. ठीक आहे. सो आपले बुक लिस्ट मध्ये सगळ्यात पहिल्यांदा येईल आपला सिलेबस, सेकंड येईल PYQ. हे 2 आयोगाने आपल्याला ऑथेंटिक सोर्स दिलेले आहेत. याच्यावरून आपल्याला अंदाज बांधायचा आहे की आयोग काय विचारणार आहे. सगळ्यात आधी आपण आणि हे 2च इग्नोर करतो आणि आपण इकडे जातो बुक लिस्ट वरती, कारण की आपल्याला स्पर्धा परीक्षा म्हणजे मोठे मोठे बुक्स एवढंच माहिती आहे. एवढे मोठे बुक्स वाचले तरच मी अधिकारी होईल, आपला असा समज आहे. मार्केटमध्ये घ्या, ABC चौकात जा, मोठे बुक्स दिसतात आणि आपण नवीन जे मुलं असतात ते जाऊन छोटे बुक्स नको मोठे बुक्स द्या बोलतात आणि मोठे बुक्स घेऊन येतात आणि ते कधीही शेवटपर्यंत वाचले जात नाही. त्यामुळे सगळ्यात आधी बुक लिस्ट मध्ये सिलेबस आणि PYQ येतात, ऑथेंटिक सोर्स आयोगाचे. सिलेबस काय सांगतो की प्रत्येक सब्जेक्ट मध्ये तुम्हाला काय वाचायचंय. ठीक आहे, आपण सिलेबसची फक्त कॉपी काढून आणतो आणि परत वाचत नाही. इव्हन टेबलवरती डेस्कवरती चिटकवलेली असते ती, पण त्याच्याकडे बघत नाही. आपण बुक लिस्ट मध्ये, बुकमध्ये जी इंडेक्स दिलेली जाते ना त्याच्यानुसार आपण जातो. अगदी फर्स्ट पेज पासून प्रस्तावना असते लेखकाची, तिथून ते शेवटी टॉपर्सचे फोटो असतात तिथपर्यंत आपण वाचतो. ठीक आहे. सो बुक्स सगळे वाचायचे नाहीयेत. त्याच्यासाठी आयोगाने सांगितलं की आम्ही हा सोर्स तुमच्यासाठी दिलाय, याच्यातून पहा. तो सिलेबस व्यवस्थितपणे वाचायचे. प्रिलिम्स मध्ये सिलेबस इतका डिफाईन नाहीये, परंतु मेन्स मध्ये सिलेबस डिफाईन आहे. अगदी पॉइंट्स दिलेले आहेत आयोगाने की कशावरती क्वेश्चन विचारला जाईल. ठीक आहे, पॉइंट वाईज दिलेला आहे आणि मेन्स वरती त्याच टॉपिक वरती क्वेश्चन विचारले जातात. सो सिलेबस आपल्याला सांगेल की प्रत्येक सब्जेक्ट मध्ये कोणते टॉपिक्स करायचे, कोणत्या टॉपिकचा किती वेटेज असणार आहे. आणि सेकंड PYQs काय सांगतं आपल्याला, ह्या सिलेबस मध्ये जे टॉपिक दिलेत तर त्यातल्या कोणत्या टॉपिक वरती आम्ही फॅक्च्युअल क्वेश्चन विचारू, कोणत्या टॉपिक वरती आम्ही अनालिटिकल क्वेश्चन विचारू, हे PYQ सांगतं. मुलं काय करतात, PYQ रिपीट करतात, पाठांतर करतात की बुक असते, अनेक ठोकळे वगैरे भेटतात बाजारात आणि PYQ सगळं नवीन मुलं पाठ करायला सुरुवात करतात. PYQ पाठांतराचा विषय नाही आहे. PYQ वरून आपल्याला समजून घ्यायचं की आयोग कशा प्रकारे क्वेश्चन बनवतोय, जे ऑप्शन देत आहे तर ते ऑप्शन तशा पद्धतीने का दिले जात आहेत, त्या ऑप्शन वरून आपण क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा, हे सगळं PYQ शिकवतं. आणि मुलं ते PYQ पाठ करतात. PYQ रिपीट खूप क्वचित रिपीट होतात, परंतु PYQचा एरिया जो आहे तो रिपीट होतो.
त्याच्यावरून आयोग सांगतं की सिलेबस मध्ये जे टॉपिक दिलेत त्याच्यातील कोणत्या टॉपिक वरती आम्ही वारंवार क्वेश्चन विचारतो, याचा अर्थ हे टॉपिक तुम्ही करायचे, म्हणजे केलेच पाहिजे एक्झामला यायच्या आधी. पण आपण काय करतो, इंडेक्स इकडे बुक वाचतो, सिलेबस साईडला ठेवला, पीवायक्यू रट्टा मारल्याने पीवायक्यू रिपीट होऊन आपल्याला येणार नाही आणि आपण बोलतो मी सिलेबस आणि पीवायक्यू व्यवस्थित केलंय, मॅम आमचं सगळं पार्ट आहे पीवायक्यू वरती होल्ड आहे. पीवायक्यू वरती होल्ड म्हणजे अशी नाही. आता सरांनी मगाशी सांगितलं की ह्यावेळेस करंटचा जो पेपर होता तो थोडासा हार्ड होता, परंतु जर पीवायक्यूचे तुम्ही लास्ट इयरचे सगळे पेपर अॅनालाइज केले करंटचे, तर लक्षात येतं की त्याच्यामध्ये एक पॅटर्न आहे. आयोग काही ठराविक ह्याच्यावरतीच क्वेश्चन विचारतं. करंटमध्ये सुद्धा आयोगाचा काहीतरी फोकस एरिया आहे, गव्हर्नमेंट स्कीम असेल, गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह असतील, त्याच्यावरती आयोग विचारतं. किंवा स्पोर्ट्समध्ये विचारलं तर काही ठराविक पर्सनॅलिटी आहे, ठराविक गेम आहे, त्याच्यावरती आयोग प्रश्न विचारतं. सो हा पॅटर्न जो आहे ना तो समजून घ्यायचा या दोन गोष्टीवरून. आपल्याला रट्टा मारायची, शाळेपासून सुरुवात असते रट्टा मारायची, आणि आपण इकडे पण तेच करतो. त्यामुळे बुकलिस्ट मध्ये जे आहे सगळ्यात आधी आपल्या ह्या दोन गोष्टी आल्या पाहिजे. पीवायक्यूचे एकतर क्वेश्चन पेपरचे झेरॉक्स मारून घ्या किंवा बाजारात सेग्रिगेट फॉर्मॅटमध्ये पीवायक्यू भेटतात, तेच जवळ ठेवा. कोणताही टॉपिक करायच्या आधी सिलेबसचा पॉइंट आहे का, आयोगाने त्याच्यावरती क्वेश्चन विचारलेत का, किती वारंवार विचारलेत, या 3 गोष्टी लक्षात घ्यायच्या. एखादं बुक आणलं तुम्ही तर त्याच्यात बघायचं हा पॉइंट आहे का सिलेबसमध्ये, नसेल तर सरळ क्रॉस. माझ्या बुकमध्ये मी डिरेक्टली असे क्रॉस करायचे नाहीच ते हा पॉइंट, कारण की मी नंतर तो वाचायला जायला नको, लक्षच द्यायचं नाहीये, नाहीच ते इम्पॉर्टंट सिलेबसमध्ये नाहीये तर मी का वाचतो. सो ते. नेक्स्ट पीवायक्यू पाहायचे त्या टॉपिक वरती किती वारंवार येत आहेत, फ्रिक्वेन्सी काय आहे त्याची, आणि कशा पद्धतीने फॅक्ट्स विचारतात त्याच्यावरती की अनालिटिकल क्वेश्चन विचारतात, कन्सेप्ट विचारतात, ते बघायचं. सो हे दोन्ही सोबत ठेवायचे आणि मग बुक लिस्ट कडे जायचं. ठीक आहे. सो बुक लिस्ट मध्ये सगळ्यात आधी एक बेसिक बुक असेल. बेसिक म्हणजे काय, असं बुक ज्याच्यातून तुमच्या त्या सब्जेक्टच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. ठीक आहे. बुक लिस्ट घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, बुक मध्ये लँग्वेज जी असणार आहे ती प्रत्येकाची वेगवेगळी असणार आहे आणि प्रत्येकालाच ती लँग्वेज सहजपणे समजेल असं नाही. काही लोकांना ती लँग्वेज, एखादं बुक सगळे रेफर करतायत परंतु मला ती लँग्वेज समजायला अवघड जाते, सो इट्स ओके, आपण दुसरं बुक बघायचं. जी लँग्वेज मला समजती बुकची, पुस्तकात अनेक गोष्टी काही कॉम्प्लिकेट फॉर्मॅटमध्ये दिलेल्या असतात, सो नाही समजत त्या. सो बेसिक बुक आपलं असं पाहिजे की ज्याची लँग्वेज मला समजतीये, अंडरस्टँड करायला इझी आहे. सगळे बुक घेतात म्हणून आपण बुक घ्यायचं नाही. मित्राचं एखादं बुक वाचून बघा की हा समजती मला ही लँग्वेज, तरच ते बुक बाय करा. उगाच बुक खरेदी करून ठेवू नका, कारण की जर समजायला इझी असेल बुक तरच आपण अभ्यास करू, कॉम्प्लिकेट असेल तर कॉम्प्लिकेट म्हणून ते आपण इग्नोर करू. ठीक आहे. सो एक बेसिक बुक असेल प्रत्येक सब्जेक्टचं, ज्याची लँग्वेज आपल्याला समजून येईल. ठीक आहे. नेक्स्ट, आता तुम्ही इतर बुक जे आहे या बेसिक बुक मध्ये जो सिलेबसचा पार्ट व्यवस्थित दिलेला नाहीये किंवा असा पार्ट की ज्याच्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारलेत पण ह्या बुक मध्ये ती माहिती नाहीये. ठीक आहे. तर ह्यासाठी इतर एखादं बुक जे आहे, ठीक आहे, ते तुम्ही रेफर करायचं आहे, कोणतंही असू द्या, पण ते वाचायचं नाहीये. हे बुक तुम्ही वाचणार नाहीये. या बुक मधला सपोज इकॉनॉमी मध्ये एखादा टॉपिक असेल HDI, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, ठीक आहे, आणि मी एखादं बुक घेतलं हे बेसिक बुक ज्याच्यामध्ये ह्याच्यावरती फक्त 2 लाईन्स दिलेल्या आहेत, परंतु मला माहितीये आयोग ह्याच्यावरती दरवर्षी क्वेश्चन विचारतो. सो मी काय करणार, दुसरं जे बुक असेल तर त्याच्यातून फक्त डिरेक्टली जाणार या टॉपिक वरती आणि या टॉपिकचा जो डेटा आहे तुम्ही माझ्या या बुक मध्ये ऍड करणार. ठीक आहे. सो असं करायचं. मुलं काय करतात, ह्याच्यात हा टॉपिक नाही ना, मग हे दुसरं बुक जे आहे ना ते सुद्धा वाचतात. सो 2 बुक वाचतात. असं करायचं नाहीये. एक बेसिक ठेवायचं आणि त्याच्यामध्ये डेटा ऍड करत जायचं. नवीन बुक वाचायचं नाही. हे ब्लंडर सगळेजण करतात ज्यांना माहिती नाही ते, आणि त्यामुळे आपण कट ऑफच्या खाली येतो, कारण की आपण फक्त रिडिंग वरती भर देतो. रिडिंग इज नॉट इम्पॉर्टंट.
ठीक आहे, स्ट्रॅटेजी इम्पॉर्टंट आहे. तुम्ही काय वाचता, सिलेबसला धरून आणि PYQ ला धरून जर तुम्ही या पद्धतीने बुक सिलेक्ट करून ठेवला तर तुमची रिव्हिजन खूप होईल. आता 2 बुक वाचायला तुम्हाला खूप वेळ लागेल, परंतु हे बुक तुम्ही वर्षभर वाचताय आणि त्याला सोबत तुम्ही या बुक मधून डेटा ऍड केलाय तर तुमच्याकडे भरपूर डेटा होऊन जातो. त्यामुळे त्या टॉपिक पाहायचा आहे आणि टॉपिक वरती डेटा गोळा करायचा आहे, बुक नुसार जायचं नाही. सो प्रत्येक सब्जेक्टसाठी बुक लिस्ट जे आहे की एक बेसिक बुक जे तुम्हाला अंडरस्टँड होईल, ज्याची लँग्वेज तुम्हाला समजेल ते ठेवायचंय. आणि अशा पद्धतीने दुसरं बुक जे आहे ते फक्त रेफरन्स बुक म्हणून यूज करायचं, फक्त रेफर करायचं त्या टॉपिकसाठी ज्याचा डेटा आपल्याकडे आपल्या बुकमध्ये दिलेला नाहीये. ठीक आहे, क्लिअर? अजून काही बुक लिस्ट वरती डाऊट? आणि ऐन टायमाला आदल्या दिवशी कितीही चांगल्या नोट्स समोर येऊ दे, वाचायच्या नाही. दुसरं एक येतं ते म्हणजे 1 डे रिव्हिजन बॅच चालू होतात एक्झामच्या आधी, बरोबर? करंटच्या असेल किंवा प्रत्येक सब्जेक्टच्या, आणि ₹1 ₹2 त्या बॅच ठेवलेल्या असतात. मग आपण काय करतो की फुल डे 1 दिवस जायचा, पूर्ण ते पाहायचं, तिथे परत नोट्स दिल्या जातात, आपल्या नोट्स मागे ठेवायच्या, ह्या वाचायला सुरुवात करायचं. मिस्टेक, खूप हेवी मिस्टेक. आपल्या अभ्यासावरती, आपल्या सोर्सवरती विश्वासच नाहीये. कोणी आपल्याला लालच दाखवतंय या आणि बसा, आणि आपण त्याला बळी पडतोय. मार्केट पैसा कमवण्यासाठी आहे. ठीक आहे, इकडे लोक चालवतात कारण की पैसा कमवायचा. आपण कशासाठी आलोय? पोस्टसाठी आलोय. सो आपल्याला ह्या स्ट्रॅटेजी समजल्या पाहिजे. आपल्या अभ्यासावर, आपल्या सोर्सवरती जो आहे विश्वास ठेवला पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही याला धरून जाल ना, त्यावेळेस तुमचा सोर्सवरती विश्वास पडेल. नाहीतर, कारण की प्रत्येक ह्याच्यामध्ये जा की एक्झाम नंतर छोट्या छोट्या कोपऱ्यात दिलेले असतात फोटो, स्क्रीनशॉट पाठवतात की आमच्या बुक मधून आलेलं. ठीक आहे, पण तो पार्ट जो आहे बुकच्या एकदम छोट्या भागात दिलेला असतो. आणि मुलं नेक्स्ट टाइम काय करणार? माझं बुक सोडणार आणि या बुक वरती जाणार. याच्यातून एक क्वेश्चन आला होता, आयोगाने बुक लिस्ट दिली आहे का? नाही दिली. आयोग कुठूनही क्वेश्चन विचारू शकतो, बट ह्यालाच धरून विचारणार आहे. सो जे काही आहे सिलेबसचा सोर्स, जो सिलेबस असेल, आपली बुक लिस्ट आहे ती डिफाईन करायची आणि त्याच्यावरतीच फोकस करायचं. उगाच सगळे लोक एका दिशेने चाललेत त्यामुळे जायचं नाही. मी आतापर्यंत एकही 1 डे बॅच असेल, कोणतंही काय असेल केलं नाही. मी ज्यावेळेस लायब्ररी येते माझ्याजवळ, मी UPSC केलेली आहे, MPSC राज्यसेवा केलेली आहे आणि कंबाईनच्या पण मी मेन्स दिलेल्या आहे. तर माझ्याकडे प्रत्येक सब्जेक्टसाठी एकच बुक होतं आणि ते मी 2019 मध्ये ज्यावेळेस स्टडी चालू केला होता तेव्हापासून एकच बुक होतं. इव्हन मी रिवाइज एडिशन पण घेतलेली नव्हती, एडिशन. ठीक आहे, सो त्याच टाइमचे बुक्स आहेत. फक्त माझं काय होतं की जे काही नवीन आलंय ते जुन्या बुक मध्ये मी ऍड करेल, कारण की माझ्या डोळ्यांना ती सवय झाली होती की ह्या पेजवर इथे हा डेटा आहे. सो ते बुक माझ्या अजूनही डोक्यात आहेत. मी अजूनही सांगू शकते की अमुक अमुक क्वेश्चन किंवा अमुक अमुक डेटा कोणत्या पेजवर कोणत्या ठिकाणी दिलेला आहे. सो हे गरजेचं आहे. त्यामुळे पुण्यामध्ये आल्यावर बरेच मुलं जे घरून करतात त्यांना या गोष्टी माहीत नसतात, पण पुण्यात आल्यावर या गोष्टी आपल्याला समजतात आणि आपण इन्फ्लुएन्स होतो. शेजारची मुलं जात आहेत, त्याने सांगितलं अमुक अमुक सर खूप चांगलं शिकवतायत, जाऊ 1 डेला जाऊ, किंवा 15 दिवसाची बॅच आहे, 2 तासाची बॅच आहे, त्याच्यात सगळं कव्हर होईल. नाही, आपल्याला स्वतः अभ्यास करायचा आहे. जेवढं तुम्ही एफर्ट घ्याल ना तेवढा रिझल्ट येणार आहे. व्हिडिओ पाहून किंवा एका बॅचला जाऊन नाही. तुम्ही ते केलं तर ते रिवाइज केलं पाहिजे वारंवार. जेवढं रिव्हिजन तेवढं तुमच्या ब्रेनला लवकर रिकॉल होणार आहे ते. ठीक आहे, सो बुक लिस्ट आजच ठरवायची आहे आणि पुढचे 4.5 महिने चेंज करायची नाहीये, अजिबात नाही. कितीही चांगलं एवढं बुक, कोणी म्हणू द्या की ह्याच्यातून 15 पैकी 15 क्वेश्चन येणार आहेत, तरीही चेंज करायची नाही. ठीक आहे, फक्त एवढं लक्षात ठेवायचे ह्या बुक्स मध्ये सिलेबस आणि PYQ कव्हर झालेले आहेत. PYQ पाठ करायचे नाही, रट्टा मारायचा नाही, ऑप्शन कसे दिलेत, टॉपिक कसा, क्वेश्चन कसे विचारलेत ते अनालाइज करायचे. ठीक आहे, काही डाऊट बुकलिस्ट बद्दल? नाही आहे मागे? नाही, क्लिअर? हा, त्याच्यातलं किती इम्पॉर्टन्स आहे? ओके, विश्लेषण जे दिलेलं असतं
तेच होतं की आपण काय करतो, त्याच्यामध्ये पुन्हा विश्लेषणाचं बुक ज्यावेळेस वाचतो, PYQ दिलाय त्याच्या खाली डेटा जो आहे तो परत पाठांतराला सुरुवात करतो. तेच जर विश्लेषण जर वाचताय तुम्ही, तर आपल्या ह्याच्यामध्ये बुकमध्ये जो डेटा नाहीये ना, तोच फक्त तिथून घ्यायचा आहे. अगेन ते बुक पाठांतर नाही करायचं. जो सोर्स आहे, नोट्स आहेत माझ्या, त्याच्यातच मी ऍड करेल की सपोज पॉवर्टीवरती, दारिद्र्यावरती काहीतरी दिलेला आहे डेटा, परंतु तो इम्पॉर्टंट आहे, PYQ विचार माझ्याकडे नाही येतो डेटा, तर मी फक्त तीच लाईन घेईल, मी सगळा डेटा पुन्हा वाचणार नाही. ठीक आहे. सो अशा पद्धतीने यूज करायचे. मल्टिपल बुक्स नको, कारण की वेगवेगळ्या नावाने वेगवेगळी बुक्स येतात आणि ते सगळे पाठांतर नाही करायची. एका सब्जेक्टच्या एवढ्या नोट्स आहेत माझ्याकडे, एवढं बुक आहे बस. ठीक आहे. त्याच्यातच सगळं ऍड करायचं, एका ठिकाणी सगळं आणायचंय. त्याचं सेग्रिगेटेड फॉर्म मध्ये नकोय, कारण की सेग्रिगेटेड फॉर्म मध्ये असेल ना, रिकॉल होणार नाही. बट एकत्र सगळा डेटा असेल तर पाठांतराला सोपं होतं, रिकॉल करायला सोपं होतं. ठीक आहे. सो अशा पद्धतीने यूज करायचं. प्रत्येक सब्जेक्टचं तसं असणार आहे. इकॉनॉमीचं जे मी वाचतोय, एखादा टॉपिक वाचतोय, तर मी आधी सिलेबस पाहणार आहे का तो टॉपिक, ओके मी वाचेल. नेक्स्ट त्याच्यानंतर PYQ पाहणार, PYQ कशा पद्धतीने विचारलेत, काय काय विचारलेत. ठीक आहे. सो ते ऍड करणार. PYQ मध्ये एखादी कन्सेप्ट विचारली असेल त्या टॉपिकवरची, तर ती कन्सेप्ट मी ऍड करणार. माझ्यात नसेल तर पाठ करणार नाही मी. ठीक आहे. सो एका ठिकाणी त्या टॉपिकवरचा सगळा डेटा माझ्याकडे आहे आणि बस तेवढाच, कारण की त्या टॉपिकवरती त्याच पद्धतीने क्वेश्चन येणार आहे. आणि जर तुमचा तो त्या टॉपिकवरती होल्ड असेल आणि नवीन क्वेश्चन जरी आला तरी तुम्हाला हेल्प होते की ऑप्शन इलिमिनेट करायला, की ओके हा ऑप्शन तर नसणार आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला मग आन्सर कडे जाता येईल. ठीक आहे. सो जे काही बुक्स वगैरे घ्याल ते आत्ताच फिक्स करायचे आणि चेंज करायचे नाही. करंटला इयरली वाचलं पाहिजे की मंथली किती? ओके. आता जर पाहिलं तर जून मध्ये एक्झाम आहे, तर त्याच्या आधी 1 इयरचं इनफ होतं, कारण करंटचा इनपुट आउटपुट रेशो कमी येतो. ठीक आहे. पण 1 वर्षाचं म्हणजे जून पासून या जून पर्यंत कव्हर झालं पाहिजे. मग त्याच्यामध्ये इयर बुक येतं. आता इयर बुक 2025चं केलं तरी चालेल, आणि ह्याचं 1 मे पर्यंत, एप्रिल मे पर्यंत हे मंथली घ्या किंवा 3 मंथली येतात ते घ्या, परंतु एकच बुकलेट घ्या, मल्टिपल नको. ठीक आहे. कोणी सिम्प्लिफाईड घेतं, कोणी परिक्रमा घेतं, जे काही असेल एकच घ्यायचं आणि तेच रिवाइज करायचं. ठीक आहे. मल्टिपल सोर्सेस नको, कोणी परत तेच की नोट्स येतात हे ते वाचायचे नाही, एकच घ्या, तेच रिवाइज करा. आपण नोट्स काढली ना त्यातनं, अजून बेटर. येस. माझ्याकडे आता बुक नाही आहे, मी तुम्हाला नोट्स दाखवल्या असतात. मी करंटच्या बनवल्या होत्या नोट्स. काय करायचं की मी करंटचे एक बुक घ्यायचे, 3 मंथली घ्यायचे, माझं 3 महिन्याचं एक असायचं, एकदा आणायचे, एकदाच वाचायचे मी. दररोज एक पार्ट स्पोर्ट्सचा असेल, अवॉर्ड्सचा असेल, तो पार्ट वाचायचा. त्याच्यामध्ये जो आता मी PYQ व्यवस्थित पाहिले होते करंटचे, मला माहिती होतं कशा पद्धतीचे क्वेश्चन आयोग विचारते. सो जो पार्ट मला माहिती की हा विचारणारच नाही, आयोग याच्यावरती क्वेश्चन जाऊ शकत नाही, तो मी डिरेक्टली क्रॉस करायचे, वाचायचे नाही. आणि आयोग कसा क्वेश्चन विचारतो ते मला माहित होतं. सो 1 लाइनर कशावरती जाणार आहे किंवा मल्टिपल स्टेटमेंट कशावरती येणार आहे ते मला माहिती होतं. सो मी डिरेक्टली नोट्स मध्ये ते लिहायचे. एक पेज होतं, मी ओके सपोज हे जर पेज असेल तर मी ह्याच्यावरती 4 पार्ट्स करायचे, असे 3 ते 4 पार्ट्स. आणि ह्या लाईन मध्ये सपोज अवॉर्ड्स असतील, अवॉर्ड्स, आणि या लाईन मध्ये मग मी ते करत राहायचे एका पेजवरती. असं इकडे स्पोर्ट्स, असं इकडे एखादा सेक्शन. सो असे माझ्याकडे वर्षभराचे मिळून एक 10 ते 12 पानं फक्त करंटची बनलेली होती, आणि मी तेच वाचले. एक बुक मधून नोट्स काढल्यानंतर मी परत ते बुक पाहायचे नाहीच वाचले. दुसऱ्यांदा सुद्धा रिव्हिजन नाही केली, कारण की माझा ह्याच्यावर विश्वास होता. मी PYQ पाहिलेत आणि ह्याच्यावरतीच येतील, नाही आले तरी मी आय एम फाईन विथ दॅट, जेवढे येतील तेवढे मला चालेल. ठीक आहे. सो असं, सो शॉर्ट नोट्स बनवा, ह्याला रनिंग नोट बोलतात. ठीक आहे. आणि हे जर तुमच्या जवळ असेल ना, तर आदल्या दिवशी 1 ते 2 तासात आहे ना तुमचं 10-12 पानं वाचून होतं आणि ते लक्षात राहतं. इन्स्टेड की आपल्याला सगळं लक्षात राहायचं. 15 क्वेश्चन असतील ना, 12-13 टार्गेट करायचे. त्याच्यात ऑब्व्हियसली 5 क्वेश्चन जे असणार आहे ते खूप हार्ड असणार आहे, जे कोणालाच येणार नाही आणि एखाद्याला लॉजिक वरती सॉल्व्ह होईल. तर आपण तयारी एवढीच करायची आहे. मुलं काय करतात, 15 पैकी
जे हार्ड 5 आहेत ना त्याला टार्गेट करतात, त्याला टार्गेट नाही करायचं. जे सगळ्यांना येतंय ते मला आलं पाहिजे, जे सगळ्यांना येतच नाही ते मला नाही आलं तरी चालेल. सो ह्याच्याबद्दल फाईन राहायचं. क्वेश्चन इगोवरती घ्यायचा नाही स्वतःच्या, की क्वेश्चन आयोगाने टाकलाय मग मला सॉल्वच करता आला पाहिजे. कोणते क्वेश्चन स्किप करायचेत आणि कोणते अटेम्प्ट करायचे ते लक्षात ठेवलं आलं पाहिजे आपलं पेपरमध्ये. लास्ट इयर 2023चा करंटचा सेक्शन अगेन अवघड होता, तर बरेच मुलं आणि मध्यभागी टाकला होता तो क्वेश्चन करंटचा सेक्शन. येस, तर मुलांनी काय केलं, आधीचे सॉल्व केले आणि करंटवरती जाऊन अडकले. मी पण होते पेपरला, मी पाहिलं ओके करंटचा अवघड आहे, काहीच दिसत नाही ओळखीचं. मी सेक्शन स्किप केला, जे खूप इझी क्वेश्चन होते ते मी केले 2-3 सॉल्व. सो स्किप केला पूर्ण. नंतर सीसॅटचे इझी होते ते सॉल्व केले. बट जे मुलं करंटवरतीच अडकली, ती सीसॅट प्रत्येक क्वेश्चन की आलाच पाहिजे, इगोवरती घेतात क्वेश्चन आणि तो आलाच पाहिजे असं होतं मुलांचं. सो त्यांनी त्या सेक्शनवरती जास्त टाइम लावला आणि मग काय झालं, सीसॅटला टाइम कमी पडला, सीसॅटला अटेम्प्ट कमी झाला. ठीक आहे. सो हे सायन्सचा सोपा होता, सायन्सला टाइम कमी पुरला. सो हे होतं. त्यामुळे ऐन पेपरला आपल्याला काय करायचंय हे लक्षात आलं पाहिजे. कोणता स्किप करायचाय, कोणता अटेम्प्ट करायचाय, कोणत्या याला किती टाइम द्यायचा हे समजलं पाहिजे. आणि ही स्ट्रॅटेजी असते. फक्त बुक वाचणं म्हणजे बुक वाचून स्पर्धा परीक्षा पास होईल असं नाही. हे सगळ्या गोष्टी हँडल करायला आलं पाहिजे. प्रेशर हँडलिंग, स्ट्रेस हँडलिंग, ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. ठीक आहे. सो बुक लिस्ट बद्दल कोणाला काही डाऊट नाही? ठीक आहे. नेक्स्ट, व्हॉट टू रीड. अगेन मी सांगितलं त्याच पद्धतीने काय वाचायचंय हे सिलेबस आणि PYQ वरून आपल्याला समजणार आहे. ठीक आहे. आणि बुक लिस्ट आपण डिफाईन केलेली आहे, तीच बुक लिस्ट आपली 4.5 महिने राहणार आहे. ठीक आहे. त्यामुळे बुक्स घेताना घाई करायची नाही, व्यवस्थित बुक्स पाहायचे आणि त्याच्यानंतर खरेदी करायचे. माझ्याकडे खूप सारे बुक्स आहेत जे मी घेऊन ठेवले टॉपर्सचे वगैरे ऐकून, पण मी ते वाचलेले नाही. ठीक आहे. नेक्स्ट, की टॉपर्सची जी स्ट्रॅटेजी आहे सांगितलेली जशीच्या तशी फॉलो करायची नाही, ब्लाइंडली फॉलो करायची नाही. ती आपल्याला किती ऍप्लिकेबल होते ते पाहायचं. ठीक आहे. आता मी सांगेल, मला सायन्स जो होता, मार्केटमध्ये आहे सायन्स हार्ड आहे, ठीक आहे, परंतु मला माहिती होतं माझं केमिस्ट्री आणि फिजिक्स खूप चांगलं आहे आणि तिथे मी मार्क्स घेऊ शकते. त्यामुळे मी सायन्ससाठी कोणतंच बुक वाचलं नाही. माझे फक्त स्टेट बोर्ड होते, 8वी 9वी 10वी तेच वाचायचे. बाकी याच्या बाहेर मी गेले नाही, कारण की मला सायन्स कडून तेवढं एक्सपेक्ट पण नव्हतं. मला बायोलॉजी येत नाही, अजून सुद्धा येत नाही, आणि मी कधीच बायोलॉजी स्पर्धा परीक्षांमध्ये वाचलं नाही. मला विश्वास होता मी किती टाइम स्पेंड केला त्याच्यावरती तरी माझ्या डोक्यात विषय जाणार नाही. सो इट्स ओके, मी त्याचे जे एफर्ट्स आहे इतर सब्जेक्ट वरती घेईल. सो त्यामुळे मी बायोलॉजीचे क्वेश्चन जे होते ते पाहायचे पण नाही. एखादा इझी असेल, लॉजिक वरती सुटणारा असेल ते सॉल्व्ह करायचे. सो ही प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल असेल स्ट्रॅटेजी. सीसॅट, माझं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड होतं, सो सीसॅट मला इझी जायचं, सीसॅटला मी टाइम दिला नाही कधी. पण तुमच्यासाठी वेगळं असेल. सीसॅटला मी फक्त आठवडाभर आधी फक्त फॉर्म्युलाज वगैरे पाहायचे, जायचे, 20 पैकी 15 सॉल्व्ह केले तर 15 माझे करेक्ट यायचे. ठीक आहे. सो ही प्रत्येकाचं वेगळं असेल. एखाद्याला हिस्ट्री अवघड जातं, सायन्स सोपं जातं. माझं स्टुडंट आहे ज्याला सायन्स सोपं जातं, सायन्समध्ये 15 आउट ऑफ 15 घेतो तो, बट त्याचा हिस्ट्री कच्चा आहे, त्याला हिस्ट्रीमध्ये मार्क्स जातात. बरेच मुलं असं आहेत की ज्यांना बाकीचे सब्जेक्ट सोपे जातात, परंतु मार्केटमध्ये ना एक हाईप बनलेली असते, आपण आपल्या ब्रेनला तशी सवय लावतो. सायन्स अवघड आहे, सायन्स अवघड आहे, सगळी मुलं बोलतात बरेचसे. मग ते आपण आपल्या डोक्यात टाकतो की सायन्स अवघड आहे. भले आपल्याला समजत असेल, आपल्याला की समजतंय सगळं, आपले मार्क्स चांगले येतात, पण आपण काय करतो, डोक्यात भरलं जातं बाहेरून की सायन्स अवघड आहे. नेक्स्ट, जिओग्राफी पॉलिटी इझी आहे असं डोक्यात भरलं जातं. मार्क आउट ऑफ येतात, आपण ते डोक्यात बसतो की हा पॉलिटी इझी आहे, जिओग्राफी इझी आहे, मार्क्स येऊन जातात. मग आपण काय करतो की कमी वाचू, ठीक आहे, कमी हे करू, मग त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. सो इन्फ्लुएन्स व्हायचं नाही, स्वतःला अॅनलाइज करायचं. माझ्या स्ट्रेंथ काय आहेत, माझे विकनेस काय आहेत. एखाद्या सब्जेक्टमध्ये सुद्धा आपल्या पर्टिक्युलर टॉपिक वरती विकनेस असू शकतं. सो तेवढे बारकाईने स्वतःला समजून घ्यायचे. ठीक आहे. स्वतःच्या कॅपॅबिलिटी, स्वतःच्या कॅपॅसिटी ज्या आहेत ना त्यांच्यावरती काम करायचं इथे. आणि हे कोणाचंही पाहून करायचं नाहीये, स्वतः करायचं, स्वतःला बघून. ठीक आहे. ते आलं पाहिजे स्पर्धा परीक्षामध्ये, स्वतःला अॅनलाइज करायला आलं पाहिजे. सो व्हॉट टू रीड,
इम्पॉर्टंट. ठीक आहे, सगळं वाचायचं नाही, बुक पेजेस टू पेजेस वाचायचं नाही. ठीक आहे, स्वतःवरती विश्वास ठेवायचा आणि तो विश्वास तेव्हाच येईल ज्यावेळेस PYQ आणि सिलेबस वरती होल्ड असेल. ठीक आहे, सो PYQ आणि सिलेबस सोबत घेऊनच जायचं आहे. येस, आता इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट स्ट्रॅटेजी. ठीक आहे, आपल्याकडे 7 सब्जेक्ट येतात, दिसतात माहितीच सगळ्यांना. ठीक आहे, तो 7 सब्जेक्ट येतात. तर प्रत्येक सब्जेक्टमध्ये प्रत्येक सब्जेक्टची वेगवेगळी स्ट्रॅटेजी असेल, प्रत्येकाची वेगळी स्ट्रॅटेजी असेल. जसं मी सांगितलं, आपल्या स्ट्रेंथ आणि विकनेस वरती खेळायचंय आपल्याला आणि ते आपल्याला माहिती पाहिजे. जसं मी सांगितलं, मी सायन्स बद्दल कॉन्फिडंट होते की मला माहिती इकडनं मला आउटपुट येणार नाहीये, परंतु माझा इकडे टाइम वाचेल आणि त्याचा वापर मी इकडे अॅक्युरसी आणण्यासाठी करेल. ठीक आहे, सो हे प्रत्येकाला जमलं पाहिजे. आता पॉलिटीमध्ये ठीक आहे, सो पॉलिटीमध्ये जे आहे तर काही इम्पॉर्टंट प्रिलिम्सचे जे पेपर पाहिले तर तुम्हाला समजून येईल ह्याच्यात काही इम्पॉर्टंट एरिया आहेत आणि आयोग त्याच्यावरतीच विचारतो. ठीक आहे, मेन्ससाठी पॉलिटीचा सिलेबस दिलेला आहे त्याच्यावरतीच जातो. सो पॉलिटीमध्ये सुरुवातीचे जे टॉपिक आहे, फंडामेंटल राईट, त्याच्यानंतर फंडामेंटल ड्युटीज, त्याच्यानंतर कॉन्स्टिट्यूशन मेकिंग, प्रिएम्बल, त्याच्यावरती प्रिलिम्सला क्वेश्चन तिकडनंच येतात. मग मुलं काय करतात बाहेर, मग एखादा ह्युमन राईट कमिशन जे आहे, मानवी अधिकार आयोग, त्याच्यावरती वगैरे जातो क्वचित. मग मुलं काय करतात, हा इम्पॉर्टंट पार्ट सोडून पूर्ण बुक वाचत बसतात. पण इम्पॉर्टंट काय आहे, आयोग दरवर्षी याच्यावरती जातोय ना, याच्यावरती माझी होल्ड पाहिजे या टॉपिक्सवरती. आणि हे टॉपिक जे आहे इम्पॉर्टंट टॉपिक इथे जे असणार आहे, सुरुवातीचे सगळ्यात फंडामेंटल ड्युटी पर्यंतचे असतील, DPSP वगैरे, तर त्याच्यावरती. आणि जे कायदेमंडळ किंवा प्रधानमंत्री जे प्राईम मिनिस्टर, प्रेसिडेंट, ठीक आहे, सो त्याच्यावरती विचारतात, एक्झिक्युटिव्ह वरती. सो ते टॉपिक जे आहे ते आपल्याला समजले पाहिजे. PYQ सलग गेल्यानंतर आता 2025च्या मागचे सगळे पेपर पहा, 3-4 वर्षाचे ट्रेंड काय आहेत पॉलिटीचा, कोणत्या टॉपिक वरती क्वेश्चन जात आहेत. ठीक आहे, हळूहळू ट्रेंड कसा चेंज होतोय ते पाहायचं आहे. सो पॉलिटीमध्ये ते इम्पॉर्टंट टॉपिक जे आहे ते आपण मिस केले नाही पाहिजे. आणि ह्या सुरुवातीच्या टॉपिक मध्येच खूप सारे फॅक्ट्स आहेत. ठीक आहे, आणि काय होतं, आयोगाचा ट्रेंड बदलत राहतो. आयोग त्याचं प्रपोर्शन जे आहे पॉलिटीमध्ये कधी कधी सगळ्यात जास्त आर्टिकल्स विचारतात. ठीक आहे, आपण काय करतो मग लास्ट इयर सगळे आर्टिकल्स विचारले. मुलं काय करतात, बाकीचा पार्ट सोडून आदल्या दिवशी फक्त आर्टिकल्सच पाठ करत बसतात आणि नेक्स्ट इयर आयोग एकही आर्टिकल विचारत नाही. बरं, आर्टिकल मुलं काय पाठ करतात, सगळे पाठ करतील, 349, 340 काय असतील 350, 400 वगैरे. गरज नाही. आयोगाचे 10 आर्टिकल्स कोणत्या याच्यावरती जात आहे, ठराविक याच्यावरतीच विचारतात. आपण काय करतो, सलग मी अनेक स्टुडंट पाहिले माझे सुद्धा की पहिल्या आर्टिकल पासून लाईनने सगळे पाठ करतात. गरज नाही, माझे सुद्धा सगळे आर्टिकल पाठ नाही. ठीक आहे, सो ते लक्षात ठेवायचं, जो मागच्या वर्षी पेपरचा ट्रेंड होता तो या वर्षी असेलच असं नाही. ट्रेंड आयोग चेंज करतं. ठीक आहे, सो ते लक्षात ठेवायचं की चेंजेस असणार आहेत पेपरमध्ये. मग ते चेंजेस कन्सिडर करून की ठीक आहे आर्टिकल विचारलेले ना, तर आर्टिकल बरोबर मी बाकीचा डेटा सुद्धा लक्षात ठेवेल, फक्त आर्टिकल्स वरतीच जाणार नाही. मग मुलं बाहेर आल्यावर बोलतात की लास्ट पेपरला तर खूप आर्टिकल्स विचारले होते, यावेळेस आर्टिकल्सच नाही आले आणि मी सगळे आर्टिकल्स पाठ करून गेलो होतो. नाही, आयोगाने पॉलिटी दिलाय तर पॉलिटीमध्ये काही फिक्स एरिया आहे आणि तोच करायचा. आर्टिकल सुद्धा पाहायचे कोणत्या एरियावरती विचारतंय आयोग आणि तेच आर्टिकल पाठ करायचे, सगळे करायचे नाही. किंवा सब्जेक्टच्या लिस्ट दिलेल्या आहेत 7 शेड्यूलमध्ये. ठीक आहे, मुलं सगळं पाठ करतात. नाही, 3 लिस्ट आहे ना, एक लिस्ट पाठ करा, कॉन्करंट लिस्ट. ठीक आहे, ती पाठ केली तर बाकीचे तुम्ही ऑप्शन एलिमिनेट करा ना. सगळं पाठ का करायचंय. किंवा हे असतात अमेंडमेंट्स, मुलं सगळे अमेंडमेंट्स पाठ करतात, सगळ्या विचारत नाही आयोग. ठीक आहे, 42nd, 44, ठीक आहे, 96, 86 या विचारता आयोग. कोणत्या वारंवार विचारतो, कोणत्या इम्पॉर्टंट आहेत त्याच करायच्यात. पहिल्यापासून आर्टिकल्स पाठ करायची काय गरज आहे. हे जरी लक्षात ठेवला आणि याच्या बाहेर जरी क्वेश्चन गेला तरी तो मी इलिमिनेशनने सॉल्व्ह करेल. 4 ऑप्शन त्याच्यासाठीच दिलेत आपल्याला इलिमिनेट करायला. डिरेक्टली आन्सर कडे नाही जायचं. आन्सर काय नसणार आहे ते बघून इलिमिनेट करायचे ऑप्शन
आणि मग आन्सर कडे जायचंय. आपला अप्रोच असतो क्वेश्चन सॉल्व्ह करताना डिरेक्टली आन्सर काय असेल 4 पैकी, नाही, आन्सर काय नसणार आहे, कट डिरेक्टली, आणि डिरेक्टली मग आपण आन्सर पाशी जातो. सो पॉलिटीमध्ये अप्रोच असाच असणार आहे की जे काही इम्पॉर्टंट आहेत टॉपिक्स सुरुवातीचे ते करायचे, अमेंडमेंट्स, आर्टिकल्स, त्याच्यानंतर ह्या लिस्ट, शेड्यूल, हे जे इम्पॉर्टंट आहे आयोगाने जे वारंवार विचारलेले आहे तेच करायचे, सगळे करायचे नाही. ठीक आहे. सो पॉलिटी बद्दल अजून कोणाला काही डाऊट? पॉलिटीचं बुक सगळ्यांना माहिती कोणतं वाचायचं आहे? हा, एकतर कोळंबे वाचतात मराठीमधून किंवा लक्ष्मीकांत, सो तेच ठेवायचंय, त्याच्यामधूनच क्वेश्चन येतात. ठीक आहे. आणि नेक्स्ट पॉलिटीचं करंट अफेअर्स ज्यावेळेस वाचता तर मुलं काय करतात, सपोज राष्ट्रपतीची निवड टॉपिक दिलेला आहे, नवीन राष्ट्रपती आले किंवा गव्हर्नर आले, तर मुलं काय करतात त्याच्याबद्दल करंट मध्ये काय दिलेलं आहे सगळं दिलं जातं त्या बुकमध्ये, की कोणत्या आर्टिकल थ्रू होतं, पद्धत काय, त्याची इम्पिचमेंट काढून टाकण्याची प्रोसिजर काय, ते सगळं करतात. गरज नाही, ते आपण ऑलरेडी पॉलिटीच्या स्टॅटिक बुक मधून कव्हर करणार आहोत. मग ह्यामध्ये करंटमध्ये मी त्या टॉपिकमध्ये पॉलिटीच्या काय वाचेल, तर फक्त जे नवीन आहे, फॅक्ट्स आहे की ओके गव्हर्नर नेमलेले आहेत, कुठल्या राज्याचे आहे, याच्या आधी ते कोणत्या राज्यामध्ये होते, ठीक आहे, एवढंच वाचेल. मग मुलं प्रतिज्ञा वगैरे सगळं पुन्हा तिथे वाचतात, रिपिटेशन करायची गरज नाही. एक टॉपिक एकाच ह्याच्यातून वाचायचा, फक्त नवीन काय ते वाचायचं पॉलिटीमध्ये. सेम इकॉनॉमिक करंटमध्ये तोच अप्रोच असणार आहे. स्टॅटिक जे आहे ह्याच्यातलं ते करायचं नाही, तिकडे जे नवीन आहे तेच करायचं. नेक्स्ट इकॉनॉमी. इकॉनॉमी साठी सुद्धा तोच अप्रोच असणार आहे. इकॉनॉमीचे काही टॉपिक आहेत, आयोग त्याच्यावरतीच जातं. फक्त इकॉनॉमीमध्ये फॅक्ट्स आणि कन्सेप्ट दोन्ही येतात, तर फॅक्ट्स आणि कन्सेप्ट दोघांना धरून जायचं आहे. ठीक आहे. आता हळूहळू इकॉनॉमीमध्ये ट्रेंड जो आहे तो चेंज होतो. आधीचे जे टॉपिक होते पॉवर्टी असेल, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स वरती विचारायचं किंवा प्लॅनिंग वरती विचारायचं, तर थोडं थोडं आयोग जो आहे कन्सेप्च्युअल पार्टकडे येते. तर मग आपला तसा शिफ्ट झाला पाहिजे स्लोली. ठीक आहे. तो पार्ट म्हणजे सोडून द्यायचा का नाही, तो पण करायचा, फक्त ट्रेंड लक्षात घ्यायची की ओके ऍग्रिकल्चर वरती विचारते किंवा डेव्हलपमेंट वरती विचारते, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, ग्रीन GDP, हे इव्हॉल्विंग एरिया आहेत तर त्याच्या विचारते, तर ते आपलं पाहिजे. आणि हे जे 4-4.5 महिने आहेत तर याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक सब्जेक्टच्या रनिंग नोट्स बनवायच्या. ते आपण नोट्सच्या पार्टमध्ये मी सांगते कशा बनवायच्या. ठीक आहे. सो इकॉनॉमीमध्ये इम्पॉर्टंट एरिया आहेत तेच कव्हर करायचे. इकॉनॉमीमध्ये मौद्रिक धोरण, त्याच्यानंतर फिस्कल पॉलिसी, ठीक आहे, यस, त्याच्यानंतर बँकिंग, इन्फ्लेशन, हे टॉपिक आहे त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. आयोग आता त्या टॉपिकवरती चाललाय, तर त्या टॉपिकमध्ये कन्सेप्ट आणि फॅक्ट्स लक्षात पाहिजे. इन्फ्लेशनची कन्सेप्ट काय ती माहिती पाहिजे. तिथे आपल्याला इन्फ्लेशन मध्ये देता आयोग की डॉलरचं हे वाढलेलं आहे रुपयाच्या कंपॅरिझन मध्ये, डॉलरच्या कंपॅरिझन मध्ये रुपयाची व्हॅल्यू डिप्रिशिएट झाली, अप्रिशिएट झाली, तर त्या गोष्टी आपल्याला समजायला पाहिजेत. रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट काय आहे त्या गोष्टी समजायला पाहिजे. आपण फक्त पाठांतरावरती जातो. इकॉनॉमी म्हणलं ना, प्लॅनिंग मध्ये मुलं लिटरली प्रत्येक प्लॅन मध्ये किती टक्के अचीव्ह झालं, किती टार्गेट होतं ते वाचतात आणि ते पाठ करतात. मी आतापर्यंत फॅक्ट्स पाठ केलेल्या नाहीयेत त्या, आणि आल्या तरी आय डोंट केअर, मला ते येणार नाहीये माहिती, माझ्या लक्षात नाही राहणार, मला माहिती होतं, सो मी केल्या नाही. सो हे जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे फिस्कल पॉलिसी, मॉनिटरी पॉलिसी, इन्फ्लेशन, डिफ्लेशन, त्याच्यानंतर बँकिंग, ठीक आहे. सो हे सगळे टॉपिक जे आहे याच्यावरच्या कन्सेप्ट ज्या आहे त्या लक्षात घ्यायच्यात, समजून घ्यायच्यात आणि तशा पद्धतीने वेटेज द्यायचं आहे. त्याच्याबरोबरच सोबत आधीचे जे आहेत प्लॅनिंग असेल, पॉवर्टी असेल, HDI इंडेक्स वगैरे असेल ते सुद्धा रिवाइज करून घ्यायचं. सो प्रिलिमचा हा फॉर्मॅट फिक्स आहे आयोगाचा, एवढंच विचारलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट हिस्ट्री. हिस्ट्रीमध्ये खूप सोपे क्वेश्चन येतात, परंतु बऱ्याच मुलांचा हिस्ट्रीमध्ये कन्फ्युजन होतो. का कन्फ्युजन होतो? आपण हिस्ट्री समजून घेत नाही. ठीक आहे. आपला काय असतं हिस्ट्रीमध्ये, डेट्स पाठ करण्यावरती, 1947, 1929 कधी झालं कधी नाही, ठीक आहे. पण आपण सुरुवातीपासूनचा घटनाक्रम लक्षात घेत नाही. हिस्ट्री समजून घ्यायचा विषय आहे. सुरुवातीला मी ज्यावेळेस स्टडी सुरू केला होता UPSC साठी,
मला सुद्धा हिस्ट्री समजून येत नव्हतं. बट ज्यावेळेस मला अप्रोच कळाला हिस्ट्रीचा, की हिस्ट्री कसं समजून घ्यायचंय, त्याच्यानंतर हिस्ट्री माझ्यासाठी इझी झालं. ठीक आहे. सो एक घटनाक्रम जो आहे तो फक्त लक्षात घ्यायचा आहे, आणि त्याच्यानंतर डेट्स काही नाही, डेट्स नसतील एक्झॅक्ट पाठ तरी चालेल, परंतु कोणत्या कालखंडात काय झालं. ठीक आहे. 1905च्या आधी झालं, नंतर झालं, 1920च्या आधी झालं, नंतर झालं. तर एका डिकेडमध्ये, दशकात काय घटना झाल्या तर त्या फक्त एका पेजवरती अशा लिहून काढायच्या. 1857 पासून 1947 पर्यंत पूर्ण घटनाक्रम जर लक्षात असेल तर गोष्टी सोप्या होतात. हिस्ट्रीमध्ये समाज सुधारकांचं टॉपिक 2 ते 3 क्वेश्चन सहजपणे तिथून येतात आणि रिपीटेड असतात त्याच समाज सुधारकांवरती. ठीक आहे. 1857चा उठाव दरवर्षी क्वेश्चन विचारतात. कोणी नेतृत्व केलं, उठावाची सुरुवात कुठून झाली, त्याच्या अपोजिट कोण होतं ब्रिटिश सैन्यातून, क्वेश्चन विचारले जातात. आणि आपण हा एरिया सोडून अवघड क्वेश्चन ज्या टॉपिकवरती विचारला तिकडे जातो. सो 1857चा उठाव, त्याच्यानंतर काँग्रेसची स्थापना, त्याच्या आधी शेतकऱ्यांचा उठाव, आदिवासींचे उठाव, त्याच्यानंतर काँग्रेसची स्थापना, काँग्रेसचे अधिवेशन, पहिलं अधिवेशन ब्रिटिश कोण होतं हे करणारे अध्यक्ष, त्याच्यानंतर महिला कोण होते, मुस्लिम कोण होतं, काँग्रेस, त्याच्यानंतर 1905ची कोणती चळवळ, 1905ला लोकमान्य टिळकांनी सुरू केलेली स्वदेशी चळवळ. ठीक आहे. हा, मग ती बंगालची फायनी 1905ची, त्याच्यानंतर 1911ला दिल्लीला आपलं राजधानी शिफ्ट केली, त्याच्यानंतर 1916चा लखनौ पॅक्ट, 1920 जालियनवाला बाग असहकार चळवळ, त्याच्यानंतर स्वराज्य पार्टीची स्थापना 1922, त्याच्यानंतर 1929-27ची सायमन कमिशन, 29चा लाहोर अधिवेशन, 30ला सविनय कायदेभंग, 31ला पुन्हा गोलमेज परिषदा 3, त्याच्यानंतर हरिजन सभेची स्थापना, पुन्हा पॅक्ट, त्याच्यानंतर 35चा कायदा, 1939 मध्ये पुन्हा इंडिव्हिज्युअल सत्याग्रह, वर्ल्ड वॉर 2चा काळ, त्याच्यानंतर पुन्हा चले जाओ, त्याच्यानंतर 1945ला सुभाषचंद्र बोस यांची ते इंडियन आर्मी जी होती तर त्यांची शिक्षा, 1947चा तो असा सगळी टाइमलाईन आहे ना, माहिती पाहिजे. आणि हे इम्पॉर्टंट आहे, आयोग ह्याच्यावरतीच क्वेश्चन विचारतं. ठीक आहे. समाज सुधारक 2-3, एखादा शेतकरी उठावावरती जातो, एखादा 1857चा उठाव, आणि बाकीचे क्वेश्चन या टाइमलाईन वरती येतात. ठीक आहे. सो ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत हिस्ट्रीमध्ये. हे हायलाइट्स आहेत की त्याच्यावरतीच विचारणार. सविनय कायदेभंग, असहकार चळवळ, चले जाओ, त्याच्यावरतीच विचारणार आहे. सो त्यामुळे तो पॉइंट हिट करायचा. नेक्स्ट सायन्सचा अगेन बायोलॉजी येतं, बऱ्याच मुलांना प्रॉब्लेम असतो. ठीक आहे. सो सायन्स मधून ज्याला अगेन मी बोलते की प्रत्येकाची वेगळी असेल. इथे 10-15 मुलं आहेत, त्याच्यापैकी 3-4 असे असतील सायन्स इझी आहे, तर प्रत्येकाची वेगळी टॉपिक स्ट्रॅटेजी असेल सायन्ससाठी. कोणाला फिजिक्स सोपं जाईल, कोणाला केमिस्ट्री सोपं जाईल, कोणाला बायोलॉजी सोपं जाईल. ठीक आहे. सो बायोलॉजी मध्ये सुद्धा काही टॉपिक्स फिक्स आहेत. ते काय बोलतात त्यांना, वर्गीकरण, प्राण्यांचं वर्गीकरण, ते तर त्याच्यावरती विचारतात. त्याच्यानंतर हायजीन वरती एक क्वेश्चन जातो. सो हे जे आहेत ते टॉपिक फिक्स आहेत, त्याच्यावरती विचारतात. सो ते आधी करायचंय सायन्समध्ये. नेक्स्ट फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये, फिजिक्समध्ये ते लाईट्स असतील, रे असतील, साऊंड, तर असे टॉपिक्स आहे ज्याच्यावरतीच क्वेश्चन जातात. मग ते पाहायचंय, असे टॉपिक शोधायचे आणि त्याच्यावरती जायचं आधी. मग बाकीचे जे आहे बुक्स मध्ये दिलेले ते सोडून द्यायचं. प्रत्येकाचं मग सायन्ससाठी नोट्स असतील किंवा बुक असेल एकच ठेवायचं. त्याच्यातूनच वाचायचं. टेक्स्ट बुक वाचत असाल तर टेक्स्ट बुक वाचा, नोट्स असतील तर नोट्स वाचा. ठीक आहे. परंतु इम्पॉर्टंट एरिया सायन्सचा काढायचा आहे आणि तोच वाचायचा. ठीक आहे. सायन्स बद्दल मी सुद्धा सांगितलं की मी फक्त टेक्स्ट बुक वाचलेले आहेत 8वी ते 10वीचे, ते पण सिलेक्टिव्ह टॉपिक त्यातले, पूर्ण वाचलेले नाही. फिजिक्सचा जर मी पार्ट घेतला तर फिजिक्समध्ये कोणते टॉपिक आहेत ज्याच्यावरती क्वेश्चन विचारते, त्यातल्या फक्त बेसिक कन्सेप्ट माझ्या क्लिअर होत्या आणि मी त्याच रिवाइज केल्या आणि त्याच ह्याने मी क्वेश्चन सॉल्व्ह केले. ठीक आहे. सो प्रत्येक गोष्ट, प्रत्येक मुलं काय करतात, पॉइंट दिलेले असतात ना, 19.27 हे 27 सुद्धा पाठ करत बसतात.
ठीक आहे, आपल्याला जनरलाइज काय करायचं की अप्रॉक्सिमेटली 1927 म्हणजे 20 अप्रॉक्सिमेशनच्या जवळ जायचं, हे लक्षात ठेवायचं नाही 27 वगैरे. ठीक आहे, सायन्समध्ये फिजिक्समध्ये न्यूमेरिकल्स येतात, इझी असतात न्यूमेरिकल्स. बरेच लोक 12th पर्यंत सायन्सने असतात, 10th लेवलचे हे न्यूमेरिकल्स येतात आणि ते अशाच पद्धतीने टाकलेले असतात की 15 ते 20 सेकंदात तो क्वेश्चन सॉल्व्ह होईल. तर त्याच्यासाठी तिथे प्रॅक्टिसची गरज आहे. एरिया ओळखायचा आहे की जिथे आपल्याला काम करायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट जिओग्राफी. जिओग्राफी या वर्षीचा पेपर कोणी कोणी दिला, अजून कसा होता? तुमचा एक्सपिरियन्स? तुमचा एक्सपिरियन्स कसा काय? ओके, तुमचा? मी काल क्वेश्चन पाहिले, बट एरिया जो होता सेम होता एरिया. फक्त काय केलेलं की लाईन मध्ये स्टेटमेंट्स मध्ये दिलेलं. ठीक आहे, नद्या विचारलेला, पर्वतरांगा विचारलेला, सेम तेच विचारलं ना, फक्त अप्रोच चेंज केला आयोगाने. मग ते आपल्याला तेवढी फिजिबिलिटी आपल्यात आली पाहिजे, फ्लेक्झिबिलिटी आपल्यात पाहिजे की क्वेश्चन मला मुलं बोलत होती अवघड पेपर आहे. सो मी काल पाहिला पेपर, बट एरिया सेम होता आणि भारताची जिओग्राफी, प्राकृतिक वगैरे ते आहे सिलेबस मध्ये दिलेलं. सो आपण प्रिपेअर पाहिजे होतं. हा, आपल्याला फक्त वन लाइनरची सवय लागली होती, की एक शब्द दिला. ठीक आहे, आणि डिरेक्टली क्वेश्चन नाही. आपण स्पर्धा परीक्षामध्ये आहोत, आपल्याला तेवढी फ्लेक्झिबिलिटी हवी. क्वेश्चन कसाही येऊ दे, तेवढी रिडिंगची प्रॅक्टिस हवी. आणि मला फक्त समजायला हवं, स्टेटमेंट मध्ये दिलंय डिरेक्टली देण्याऐवजी, हो ना, मग ते स्टेटमेंट पाठ पाहिजे माझे. पाठ म्हणजे तो जो जिओग्राफी जर समजला असेल, तो पेपर अवघड नव्हता, अजिबात अवघड नव्हता. अगेन 15 पैकी 15 मार्क्स आले असते. बट आपण चुकलो कधी, आपण तिथे गेल्यावर गोंधळ की आयोगाने पॅटर्न चेंज केला आणि त्याच विचारात आपण पेपरला प्रेशरमध्ये गेलो. पण जर आपण बघितलं असता सेम एरिया आहेत हे, आणि सगळ्यांनी तो पार्ट कव्हर केला होता, सगळ्यांना तो पार्ट येत होता. बाहेर आल्यावर कळालं की हा, हे तर इझी होतं, विचारलं फक्त पॅटर्न चेंज करून आयोगाने विचारलं होतं. मग ह्या गोष्टी तिथे आपल्याला समजायला पाहिजे की हा स्टडी केलाय मी, फक्त इथे थोडंसं आयोगाने ना मला फसवायचा प्रयत्न केलाय आणि तिथे मी फसले नाही पाहिजे. तिथे आपल्याला वाटलं की स्टेटमेंट हा तर पॅटर्न राज्यसेवेचा आला. अरे, आपण जी एक्झाम करतो नेहमी लक्षात ठेवा, त्याच्या वरच्या लेवलची जी एक्झाम आहे त्याची आपली प्रिपरेशन पाहिजे. जर कंबाईन करताय तर राज्यसेवेच्या लेवलची प्रिपरेशन पाहिजे तुमची. राज्यसेवा करताय तर UPSC लेवलची प्रिपरेशन पाहिजे तुमची. आपण काय करतो, कंबाईन करतो ना, कंबाईन मध्ये पण कमी कट ऑफ ज्याचा लागतोय ना त्याचा करेल. कंबाईन करतोय, बीचं टार्गेट आहे बट सी मध्ये पण करेल मी, सीच्या लेवलचं करेल नाही, एक लेवल वरती करायचं. आपण तयार असायला पाहिजे पुढच्या सिच्युएशनसाठी. मे बी नेक्स्ट इयर आयोग पुन्हा स्ट्रॅटेजी चेंज करेल. यावर्षी जिओग्राफीमध्ये वन लाइनर आले, नेक्स्ट इयर सायन्समध्ये येतील वन लाइनर, म्हणजे स्टेटमेंट वाईज. इकॉनॉमीमध्ये येतील स्टेटमेंट वाईज. ठीक आहे, सो चेंजेस कन्सिडर करून त्या पद्धतीने स्वतःला तयार करायचं, तेवढं फ्लेक्झिबल करायचं स्वतःला. ठीक आहे, ऐन टायमाला तिथे जाऊन मग गोंधळ करायचं नाही की ओके इथे चेंज केलंय वगैरे. ठीक आहे, सो जिओग्राफीचा पण सेम आहे, सिलेबस खूप छोटा आहे जिओग्राफीचा. इंडियन जिओग्राफी अनेक लोक करत नाही, इझी आहे इंडियन जिओग्राफी. एकदा समजली जिओग्राफी तर त्याच्यात काहीच अवघड नाहीये आणि टॉपिक फिक्स आहे, नद्या. ठीक आहे, येतो दरवर्षी. आता जर 2020 पासून पाहिलं, कोकणातील नद्या दरवर्षी एक प्रश्न जातोय. कोकणावरती फोकस जातोय आयोगाचा आता, पण आपण हे करत नाही. दरवर्षी बघा पेपरमध्ये 2020 पासून कोकणावरती क्वेश्चन विचारले, राज्यसेवा पूर्व आणि कंबाईन पूर्वला. आणि ह्या वर्षी पण कोकणावरती आला होता, कोकणातील नदी विचारली होती. ठीक आहे, नेक्स्ट खनिजे विचारता आयोग, डोंगर रांगा विचारतं. दरवर्षी डोंगर रांगेवरती आहे की अमुक डोंगर रांगे आणि त्याला सेपरेट कोणती नदी करते. सेम, फक्त पॅटर्न चेंज करतो आयोग. कधी कधी डिरेक्ट देतो ही डोंगर रांग आणि जोड्या लावा, कधी कधी स्टेटमेंट मध्ये देतो. सो सेम आहे, फिक्स आहे ते. लोकसंख्या, पॉप्युलेशन वरती दरवर्षी जातो. आता 2021 नंतर आयोग त्याच्यावरती क्वेश्चन विचारायचं कमी केलं आयोगाने. सो हा पॅटर्न लक्षात आला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर
औष्णिक विद्युत प्रकल्प त्याच्यावरती आयोग जोड्या लावायला विचारतं. ठीक आहे, भारताचं जे प्राकृतिक रांगा आहे सातपुडावरती विचारतं नेहमी. ठीक आहे, सो ते यायला पाहिजे आपल्याला. मृदा असेल, मृदेचे टाईप कोणत्या भागात कोणती मृदा आढळते, किती सोपे 3 टाईप्स आहेत फक्त, तेवढे लक्षात ठेवायचे. सो असे जे टॉपिक आहेत जिओग्राफीचे सुद्धा. क्लायमेट वरती दरवेळेस विचारतं. 2च क्लासिफिकेशन आहे, एक तर यांचं कोपेनचं आणि त्रिवार्ता. मग तेवढं त्याच्यावरती विचारलं होतं आयोगाने, मग का नाही आला आपल्याला? सोपं आहे, 2च विचारतात ना, मग मी प्रिपेअर पाहिजे त्याच्यासाठी, मग त्याच्यावरती का नाही आला? बरोबर. मग ते तसं त्या गोष्टी आहेत त्या आपल्याला आल्याच पाहिजे. आपला अभ्यास कमी पडतो आणि आपण दोष मग आयोगाला देतो, आयोगाने चेंज केलं. ते आयोग सांगते, मी तर आधीच विचारलं होतं कोपेन, राज्यसेवेला कोपेन विचारतात, मेन्सला प्रिलिम्सला. ठीक आहे, मग इकडे विचारलं मी. मग तुम्ही जर स्पर्धा परीक्षा देत आहे तर तुम्हाला या गोष्टी अचानक कोणतीही गोष्ट हँडल करायला येऊ शकते. तुम्ही PSI झाला, कोणतीही गोष्ट हँडल अचानक सिच्युएशन उद्भवू शकते. मग त्याच्यासाठी तुम्ही मेंटली आणि फिजिकली दोन्ही पद्धतीने तयार पाहिजे. ठीक आहे, आणि त्याच्यासाठी आयोग तुमची ही मेंटॅलिटी बनवतोय आणि ते चेंजेस आपल्याला स्वतःच्या पर्सनॅलिटीमध्ये आणायचे. त्यावेळेस तुम्ही प्रिपेअर व्हाल अधिकारी बनण्यासाठी. आता तुम्ही स्टुडंट आहात आणि ह्या प्रोसेसमध्ये तुम्हाला ह्या पेपर थ्रू ह्या ज्या गोष्टी आहेत, डिसिप्लिन असेल, कन्सिस्टन्सी असेल, फ्लेक्झिबिलिटी असेल, स्ट्रेस हँडलिंग असेल, या गोष्टी स्वतःत आणायच्यात. आणि ज्या वेळेस या गोष्टी येतील ना तर त्या अभ्यासात दिसतील, पेपर्समध्ये दिसतील. ठीक आहे, फक्त तुम्ही एक स्टुडंट म्हणून, एक जॉब म्हणून याच्याकडे बघितलं तर या गोष्टी अवघड होणार आहे. तुम्ही या गोष्टी स्वतःमध्ये आणणार नाही की फक्त जॉब करायचा आहे म्हणून. ठीक आहे, सो पर्पज लक्षात घ्या की ही परीक्षा मी का देतोय, कारण मला अधिकारी बनायचंय. पुढे जाऊन माझ्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय, माझ्या ड्युटीज काय आणि त्या हँडल करायला मी आज प्रिपेअर आहे का. मग माझ्यात कोणत्या गोष्टी लॅक करतात त्या गोष्टी मी स्वतः टाकतोय का ह्या प्रिपरेशन मध्ये. आणि आयोग पेपर थ्रू ह्याच गोष्टी चेक करते तुमच्या. जे हँडल करू शकत नाही प्रेशर, जे चेंजेसला स्वतःला बदलू शकत नाही, ते परीक्षेच्या कट ऑफच्या खाली. ठीक आहे, सो हे लक्षात ठेवायचं. जिओग्राफीमध्ये टॉपिक फिक्स आहे, खूप छोटा सिलेबस आहे. आता मेन्सला रिमोट सेन्सिंग वगैरे ऍड झालंय, इन्व्हायरमेंट ऍड झालेलं आहे. आणि मी स्वतः इकडे जिओग्राफी शिकवणार आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी मी कव्हर करणार आहे. किती महिने शिकवणार? महिने माझा सिलेबस आहे. जिओग्राफीचा प्रिलिम्स आणि मेन्स दोन्ही कव्हर करणार, इन्व्हायरमेंट प्रिलिम्स मेन्स कव्हर करणार आणि करंट अफेअर्स. त्यामुळे माझं सुरुवातीला माझा सब्जेक्ट आहे जिओग्राफी आणि मी इकडे वर्षभर असणार आहे. माझी ट्रेनिंग सुद्धा पुण्यात असणार आहे, त्यामुळे मी इकडे असणार आहे अवेलेबल. आणि जरी प्रत्यक्षपणे नाही झालं तरी कॉलिंगवर मी सिलेबस कम्प्लीट करूनच जाणार आहे. आणि त्याच्यानंतर सुद्धा गायडन्ससाठी मी इथे असणार आहे. 1-to-1 सेशन्स आपले होतील, वीकली टेस्ट होतील, त्याच्यावरती डिस्कशन होईल. आणि अभ्यासाच्या व्यतिरिक्त आपले सेशन्स कशावरती होईल, अभ्यासात काही प्रॉब्लेम्स येत आहेत, मेंटल हेल्थचे काही इश्यू येत आहेत. ठीक आहे, सो सगळ्यात छोट्या छोट्या गोष्टींवरती भर दिला जाईल की तुमची पर्सनॅलिटी ह्या सगळ्या गोष्टींसाठी ऍडजस्टेबल कशी बनवता येईल ना, त्याच्यावरती माझा फोकस असेल. ठीक आहे, सो फक्त शिकवणार नाहीये, तर ह्या गोष्टी समजवणार आहे तुम्हाला, जेणेकरून हे तुमच्या सोबत राहतील इथून पुढे सुद्धा. ठीक आहे, सो नेक्स्ट करंट अफेअर्स. सांगितलं तसं नोट्स बनवायच्या, एकच बुक लिस्ट ठेवायची, एकच बुक ठेवायचं आणि रनिंग नोट्स बनवायच्यात. ठीक आहे, आणि करंटसाठी इकडे तिकडे पळायचं नाही. 15 पैकी 12-13 टार्गेट झालं, ठीक आहे. CSAT अनेक लोकांना अवघड जातो CSAT. ठीक आहे, मॅथ्स अवघड जातो. फोबिया बाळगायचा नाही CSATचा, 20 मार्क्सला येते. सो 20 मार्क्स मला घ्यायचेत, 20 पैकी माझे 15 ते 18 मार्क्स आले पाहिजेत. ठीक आहे, सो CSAT जे येत नाही ना त्याच्यावरती काम करा. येत नाही, फोबिया ना मला CSATचा, ठीक आहे करा. इम्पॉर्टंट आहे ना पास होण्यासाठी, अधिकारी बनायचंय, इम्पॉर्टंट आहे. CSAT शिवाय पर्याय नाही. 20 क्वेश्चन जर मी सोडून दिले, मी नाही केले, बाकीचा करणार आहे, दुसरा कोणी करेल 20, आणि तो 20 मार्काने माझ्या पुढे असेल. सो फोबिया बाळगू नका. ज्या गोष्टी अवघड वाटतायत ना त्या स्वतःला तुम्ही हे करा, मोटिवेट करा की नाही करेल मी CSAT. ठीक आहे, दररोज प्रॅक्टिस करा. नाही येत ना दररोज करा, दररोज 1-1, 2-2 तास द्या CSATला. ठीक आहे, सारखं सारखं रिवाइज करा. का नाही येते, अमुक अमुक क्वेश्चन आहे. मॅथ्स हा CSAT पूर्ण कव्हर केलं जाईल. हे सगळे सब्जेक्ट आहे ना 7च्या 7 कव्हर केले जातील सगळे.
सीसॅट आय थिंक सो सागर पाटील सर घेणार आहेत, ते सगळे कव्हर करतील. ठीक आहे. सो सीसॅटचा ज्यांना फोबिया आहे, दररोज सीसॅट वरती काम करायचंय, दररोज प्रॅक्टिस करा. जे येत नाही ना, जो सब्जेक्ट अवघड वाटतोय ना, त्याला घ्या की बाकीच्यांना जमतोय तर मला का नाही जमत, क्वेश्चन विचारा. सीसॅट बाकीचे मुलं 20 पैकी 20 घेत आहेत, आपण त्याच एजचे आहोत, मग मला का नाही जमत. ठीक आहे. सो हे घ्यायचंय, अशा पद्धतीने अप्रोच ठेवायचा, नाही येत म्हणून सोडून द्यायचं नाही. ठीक आहे. सो आपल्याला प्रत्येक मार्क गरजेचा आहे. एक मार्क्स 0.5 ने सुद्धा लोक लिस्टच्या बाहेर जातात. त्यामुळे प्रत्येक मार्क्स घ्यायचा आणि कोणता सिलेबस सोडायचा नाही, कोणता विषय सोडायचा नाही येत नाही म्हणून. ठीक आहे. सो माझ्याकडून बऱ्याच ह्याच्यामध्ये व्हायचं की मी येत नाही म्हणून सोडून द्यायचे, पण ते करायचं नाही. नंतर मला कळालं की करायचं आहे, मार्क्स इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सो कोणताही सब्जेक्ट सोडायचा नाही, फक्त स्ट्रेंथ आणि विकनेस वरती खेळायचं. जो खूप वीक आहे आपल्याला, त्याला आपल्याला ऍव्हरेज लेवल पर्यंत आणायचं, आणि जो खूप स्ट्रॉंग आहे त्याला एक्सलंट करून घ्यायचं आपल्याला. ठीक आहे. की पॉलिटी, जिओग्राफी, हिस्ट्री, इकॉनॉमी हे इझी सब्जेक्ट आहेत. पॉलिटी, इकॉनॉमी, हिस्ट्री, जिओग्राफी याच्यात मी आउट ऑफ घेईल. ठीक आहे. इकडे सायन्स, करंट, सीसॅट इथे व्हॅरी होतात, पण या व्हेरिफिकेशनला मी ऍव्हरेज जेवढे मार्क्स येतील सगळ्यांना तेवढे मला येतील, अशी स्ट्रॅटेजी पाहिजे प्रत्येकाची. ठीक आहे. सो ही इंडिव्हिज्युअल सब्जेक्टची असेल. ज्यावेळेस आपण लेक्चर्स घेऊ तर मी जिओग्राफी कम्प्लीट करून घेईल. जिओग्राफी, करंट अगदी कसं वाचायचं, काही वाचायचंय, काही नाही वाचायचं, हे सगळं, बुक्स कोणते रेफर करायचे, हे सगळं सांगितलं जाईल माझ्याकडून या 2 ह्याच्यात. ठीक आहे. सो जिओग्राफीचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. जिओग्राफी नेक्स्ट इयर 15 पैकी 15 मार्क्स आपल्याला कसे भेटतील हे करून घेतलं जाईल. ठीक आहे. नेक्स्ट जाऊ. आय नो तुम्हाला भूक लागली असेल, बरेच जण कंटाळले असतील, बट इम्पॉर्टंट आहे, आपल्या करिअरचा प्रश्न आहे, त्याच्यासाठी चाललोय आपण इकडे. आणि आपल्याकडे तेवढं सहन झालं पाहिजे आपल्याला ना, त्या एज मध्ये आहोत आपण आता. ठीक आहे. लहान नाहीये, त्यामुळे कोणी झोपू नका. ठीक आहे. सो हाऊ टू मेक नोट्स. प्रत्येक सब्जेक्टच्या नोट्स बनवायच्या का नाही, गरज नाही. पॉलिटी जे रिपीटेडली देत आहेत त्यांना माहितीये पॉलिटी पार्ट असतं सगळ्यांचं. ठीक आहे. पॉलिटीतले काही इम्पॉर्टंट पार्ट्स असतील, जसं की बोललं आर्टिकल्स असतील, विसरतो आपण. इम्पॉर्टंट आर्टिकल्स जे आहे एका पेजवर फक्त लिहून काढा. इम्पॉर्टंट ज्या स्केड्युल्स आहे ते लिहून काढा. जे विसरताय, प्रत्येक सब्जेक्टचा एक अप्रोच ठेवायचा, इम्पॉर्टंट आहे आणि मी सारखा विसरतोय, तर तो पार्ट फक्त नोट्स मध्ये येईल. मुलं काय करतात, आणि नोट्स कधी बनवायच्या, 3 रीडिंग झाल्या एखाद्या बुकच्या, त्याच्यानंतर नोट्स बनवायच्या. मुलं फर्स्ट रिडिंगलाच नोट्स बनवतात, हायलाइट करतात. फर्स्ट रिडिंगला जो हायलाइट करतो तो सगळं बुक हायलाइट करतो, त्याचं बुक सगळं येल्लो, ऑरेंज, रेड अशा कलरने भरलेलं असतं. सो ते अवॉइड करायचं. 3 रिडिंग करायच्या, त्याच्यानंतर नोट्स कडे जायचे किंवा हायलाइट वरती जायचे. ठीक आहे. 3 रिडिंग होईपर्यंत तुमचा सिलेबस वरती होल्ड येतो, PYQs वरती होल्ड येतो, आणि मग तुम्हाला समजायला लागतं की बुक मध्ये काय इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सो नोट्स बनवताना इकॉनॉमी जसं सांगितलं, माझ्याकडे इकॉनॉमीच्या फक्त नोट्स होत्या माझ्या, बाकी मी कोणतं बुक वाचलेलं नाही. ठीक आहे. आणि त्याही कसं की मी कोळंबे सरांचं बुक घेतलं होतं, मला माहित नव्हतं UPSC नंतर शिफ्ट झाल्यानंतर MPSC ला. सो त्या बुक मधून मी पूर्ण वाचलेलं नाहीये ते बुक. त्याच्यानंतर एकच बुक होतं, देसले पण होतं, पण ते बुकची जाडी पाहून मी बुक साईडला ठेवलं. सो कंबाईन साठी तरी मी फक्त कोळंबेंचं बुक घेतलं होतं, आणि त्याच्यातले जे सुरुवातीचे टॉपिक सांगितलं, प्लॅनिंग, पॉवर्टी वगैरे, मला कळलं की ह्याच्यावरती वारंवार विचारतात, कसे क्वेश्चन विचारतात, त्या नोट्स मी बनवल्या होत्या. आणि त्या फक्त पेपरच्या आदल्या दिवशी किंवा पेपरला सकाळी जाताना मी फक्त बघायचे. सो असे जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे, मी विसरतीये, फॅक्ट्स विसरतीये, त्या नोट्स पाहिजे आपल्याकडे. आणि पेपरचा हा जर पेपर असेल तर मोठा, ओके ठीक आहे, हा जर पेपर असेल तर पेपरच्या 3 किंवा 2 पार्ट्स करा आणि त्यानंतर नोट्स बनवा. हे कमी हे होतं, जाडी कमी होती, आपल्याला पुन्हा बुक छापायचं नाहीये नोट्सचं. ठीक आहे. सो 10 ते 15 पेजेस इनफ प्रत्येक ह्याच्या, सगळे टॉपिक्स त्याच्यामध्ये येणार नाही. नेक्स्ट करंटच्या नोट्स सांगितल्या बनवायच्यात. करंटच्या नोट्स बनवायच्यात, कारण की आदल्या दिवशी इयर बुक रिवाइज होत नाही, प्रत्येक मंथली रिवाइज होत नाही. ठीक आहे.
कंबाईन एक्झाम मध्ये एकच आहे की टाइम 1 तास आहे, 15 सेकंद एका ह्याला जर भेटत असतील तर त्या वेळेत माझ्या ब्रेन मध्ये आन्सर क्लिक झाला पाहिजे, तेवढ्या लवकर रिकॉल झाल्या पाहिजेत गोष्टी. त्यामुळे आदल्या दिवशी रिव्हिजन लागते, प्रत्येक सब्जेक्टला लागते. ठीक आहे. सो करंटच्या नोट्स बनवायच्यात. मी नंतर माझ्या नोट्स दाखवील, माझ्या करंटच्या नोट्स कशा होत्या, इकॉनॉमीच्या कशा होत्या प्रत्येकाच्या. आता मी फक्त इकॉनॉमीच्या बनवल्या होत्या, जिओग्राफीच्या नोट्स नव्हत्या माझ्या, त्याच्यानंतर पॉलिटीच्या नोट्स नव्हत्या, परंतु इथे प्रत्येकाचं व्हॅरी होईल. सायन्सच्या नोट्स नव्हत्या माझ्या. ठीक आहे. सो प्रत्येकाचं व्हॅरी होईल. जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे इकॉनॉमीचे बनवा, फॅक्ट्स असतात. ठीक आहे. जिओग्राफीचे जसं की खनिज संपत्ती असेल किंवा काही असेल तर ते फॅक्ट्स आहेत तिथं, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे वगैरे, तर ते लक्षात घ्यायला नोट्स पाहिजे आदल्या दिवशी रिवाइज करायला. सो असं इम्पॉर्टंट आहे आणि आपण विसरतो त्याच गोष्टी नोट्समध्ये. आणि रनिंग नोट्स, याला रनिंग नोट्स बोलतात. ज्यावेळेस तुम्ही मार्चच्या एप्रिलमध्ये जाल, एप्रिल नंतर ह्या रनिंग नोट्स सुरुवात करायचं. एखादा सब्जेक्ट वाचतो, एखादा टॉपिक वाचतोय, इम्पॉर्टंट आहे तर फक्त इम्पॉर्टंट काय त्याचं ते लिहून घ्यायचं. HDI जर असेल टॉपिक तर HDI ओके कधीपासून स्टार्ट झाला, 1990 कोणी स्टार्ट केला, त्याच्यानंतर की त्याच्यामध्ये 1995 मध्ये काय चेंजेस झाले, त्याच्यानंतर पुढे कोणत्या नोट्स झाल्या, या वर्षीची HDI काय आहे, पहिले 5 कोणते, शेवटचे 5 कोणते, बस झालं. सो ही रनिंग नोट्स एक्झामच्या आधी मी 2 मिनिटात ती वाचेल, 2 मिनिटंही नाही लागणार सारखे सारखे वाचल्यामुळे. सो ह्याला रनिंग नोट्स बोलतात. टॉपिक वाचताना इम्पॉर्टंट आहे साईडला लिहून ठेवतो. ठीक आहे. सो असं करायचं प्रत्येक सब्जेक्टच्या. आणि ह्या नोट्स कधी वाचायच्या ते मी बोलला पेपरच्या आधी 11 जूनला ह्या नोट्स वाचायच्या ते. सो जे 11 जूनला करायचं ना त्याची तयारी आतापासून करायची आहे. ठीक आहे. सो नोट्स अशा पद्धतीने बनल्या पाहिजे आणि नोट्स बनवायच्यात इम्पॉर्टंट टॉपिकच्या. जेवढी मेहनत घ्याल, बुक्स मधून वाचून सगळं बुक्स एवढं लक्षात राहत नाही, रिव्हिजन होणार नाही. सो नोट्स पाहिजे. माझ्या राज्यसेवा मेन्सला सुद्धा मी बुक्स वाचले नाही, माझ्याजवळ नोट्स होते आणि मी 6 महिने फक्त नोट्सच वाचत होते. माझ्या बुक्स मी एकदा वाचले की बुक्स सोडून द्यायचे. ठीक आहे. सो असं नोट्स बनवायच्यात, एफर्ट्स घ्यायचेत. जेवढे एफर्ट्स घ्याल तेवढेच तिथे रिफ्लेक्ट होणार आहे पेपरमध्ये. कुणाच्याही नोट्स दिल्या आणि दुसऱ्यांच्या नोट्स कॉपी करायच्या नाही किंवा दुसऱ्यांच्या नोट्स वाचायला घ्यायच्या नाही. सपोज याने नोट्स बनवल्या आणि मला दे बोलला तर नाही द्यायच्या नाही आणि तू घ्यायच्या पण नाही. का? त्याने नोट्स बनवताना त्याची जी लेवल आहे ब्रेनची कॅपॅसिटी किंवा त्याला जे डेटा आहे त्याला काही गोष्टी माहित असतील, त्याने ते नोट्समध्ये टाकल्या नाहीयेत. ठीक आहे. परंतु त्या गोष्टी मे बी तुम्हाला माहित नसेल, मग त्याच्या नोट्स वाचताना त्याने जेवढं स्वतःला माहित नाही त्याच गोष्टी टाकल्यात. त्यामुळे दुसऱ्यांच्या नोट्स घ्यायच्या नाही, स्वतः बनवायचं. मेहनत करणं नाही याला बोलतात. दिवसभर लायब्ररीत फक्त बुक वाचणं म्हणजे मेहनत नाही. मेहनत हे की मला नाही येत ना त्या गोष्टी मी नोट्स मध्ये टाकेल. सो नोट्स बनवायच्यात. ठीक आहे. बुक्स वारंवार रिवाइज होत नाही, त्यामुळे नोट्स रिव्हिजनला सोप्या पडतात. हाऊ टू रिवाइज मध्ये मी आधीच सांगितलं, रिव्हिजन म्हणजे रिरीडिंग नाही. आणि ही मिस्टेक मी माझ्या बाकी सगळे आधीचे जे अटेम्प्ट होते त्याच्यात केली होती. ठीक आहे. सेम रीड करते मी. एका सब्जेक्टला इतका टाइम झाला, आपण काय करतो, एक सब्जेक्ट घेतला 10 दिवस दिले, दुसरा सब्जेक्ट 10 दिवस, तिसरा 10 दिवस, चौथा 10 दिवस, पुन्हा मग परत सायकल पहिल्यापासून परत पुढच्याला 10 दिवस, दुसऱ्याला 10 दिवस. नाही. रिव्हिजनच्या मेथड एक आहे की 3, 7, 15, 30. ठीक आहे. आणि दुसरा डेली 1, 2, 1, 2, 3. ठीक आहे. 1, 2, 3, 4. म्हणजे काय तर एखादा टॉपिक तुम्ही आज वाचत असाल, ठीक आहे, आज जे वाचलं ते तिसऱ्या दिवशी रिवाइज करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा 7व्या दिवशी रिव्हिजन करायचे, पुन्हा 15 दिवशी तोच टॉपिक रिवाइज करायचा आणि पुन्हा 30व्या दिवशी तोच टॉपिक रिवाइज करायचा. सो ही एक सायकल झाली, रिव्हिजन सायकल. ठीक आहे. नेक्स्ट सायकल येते की आज म्हणजे इथे सपोज तुम्ही पॉलिटी वाचला, 3 दिवस वाचलेला आहे पॉलिटी, 7व्या दिवशी तो पॉलिटी पुन्हा रिवाइज करायचा, 15व्या दिवशी पुन्हा तो टॉपिक, याच्यानंतर 15 दिवस जे असतील रिवाइज करायचं, त्याच्यानंतर 30व्या दिवशी पुन्हा रिवाइज करायचं. ज्यावेळेस ही सायकल कंप्लीट होईल ना त्यावेळेस तुमचा सब्जेक्ट तो कंप्लीट होईल, त्या टॉपिक वरती होल्ड होईल, तो रिव्हिजन होईल आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही नेक्स्ट टाइम वाचाल खूप कमी वेळात तुमचं रिवाइज होईल.
नेक्स्ट डेली. आज जे वाचलंय ना, उद्या सकाळी अभ्यासाला बसायच्या आधी सकाळी ते आधी वाचून घ्यायचं, नंतर दुसऱ्या टॉपिक वरती जायचं. नंतर काय करायचं, तिसऱ्या दिवशी पहिला दिवस, दुसऱ्या दिवशी जे वाचले इकडे ते, आणि तिसऱ्या दिवशी जे वाचायचे ते, हे तिन्ही वाचायचं. चौथ्या दिवशी पहिल्या दिवशी जे वाचलंय ते, दुसऱ्या दिवशी जे वाचलंय ते, तिसऱ्या दिवशी जे वाचलंय ते, आणि चौथ्या दिवशी. आता तुम्ही बोलाल ह्याला खूप टाइम लागेल. ठीक आहे, इथे तुम्ही 1 दिवसात वाचलंय ना, हे तुम्हाला इथे 2 ते 3 तासात रिवाइज करायचं पहिल्या दिवशीचं. नंतर ह्याला परत तुम्हाला इथे 2 ते 3 तास लागतील, परंतु हे तुमचं हाफ आवर मध्ये होऊन जाईल. ठीक आहे, इकडे ज्यावेळेस जाईल ना, पहिल्या दिवशीचं वाचायला हार्डली 15 मिनिट्स लागतील, हे वाचायला अगेन 15 मिनिट्स. तो टाइम कमी कमी होत जातो, कारण की इथे असलेल्या गोष्टी तुम्ही दुसऱ्या दिवशी लगेच रिकॉल केल्यात, तिसऱ्या दिवशी लगेच रिकॉल केल्यात. सो ह्या गोष्टी डोक्यात जातात आणि नंतर टाइम कमी जातो. फॉर एक्झाम्पल ऍक्ट्स असतात, आपल्याला कायदे असतात. तर माझं होतं की ऍक्ट्स मी विसरायचे, त्याच्यात खूप स्केड्युल्स असतात वगैरे असतात. तर मी या पद्धतीने केले होते की पहिल्या दिवशी जो ऍक्ट केला तो दुसऱ्या दिवशी पुन्हा रिवाइज करते, तिसऱ्या दिवशी पुन्हा रिवाइज करते, चौथ्या दिवशी पुन्हा रिवाइज करते, आणि मग 5व्या दिवशी मला गरजच लागत नाही रिव्हिजनची, माझं सगळं डोक्यात गेलंय. ठीक आहे, आणि इथे पण एक तर तुम्ही हे फॉलो करा किंवा हे फॉलो करा डेली, पण रिव्हिजन महत्वाची आहे. रिव्हिजन करायची कशी आपल्याला माहित नसते, आपल्याला वाटतं रीडिंग करायची. एखादा टॉपिक घेतला, प्रिएम्बल टॉपिक आहे समजा, ठीक आहे, तर मी रिव्हिजन कशी करणार, काल मी तो टॉपिक वाचलाय, सकाळी आले मी, ठीक आहे, प्रिएम्बल टॉपिक काल वाचला, आज रिवाइज करायचं. सो मी डोळे झाकतीये, पेपर घेते सोबत, आणि आठवते गोष्टी डोळे झाकून की या टॉपिक मध्ये काय काय आहे. ठीक आहे, सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मी लिहून काढल्या की अमुक अमुक आहे, किंवा आठवल्या ओके प्रिएम्बल अशी अशी प्रिएम्बल आहे, त्याच्यामध्ये अमुक अमुक वर्ड्स आहे, हे वर्ड्स या वेळी ऍड केलेले वगैरे. आणि काही डेटा मी विसरते पण मला आठवत नाहीये. ठीक आहे, मग मी काय करणार, वाचायला जाताना त्याच गोष्टी बघणार ज्या मी विसरले. म्हणजे वाचायला किती वेळ लागेल, 2 ते 3 मिनिटं फक्त, पण त्याच्या आधी 10 मिनिटं मी रिकॉल करते, त्याला बोलतात ऍक्टिव्ह रिकॉलिंग. ठीक आहे, सो ह्या गोष्टी ऑलरेडी ब्रेन मध्ये आहेत, त्या मी पुन्हा का वाचू, माझ्या ब्रेनने ते अडॅप्ट केलेले आहेत, पुन्हा वाचायची गरज नाही. सो ऍक्टिव्ह रिकॉलिंग करायचं. काल जे वाचलंय ना ते येऊन लायब्ररीत बसायचं, शांत डोकं ठेवायचं, डोळे बंद करायचे आणि आठवायचं. किती गोष्टी आठवल्या त्या वाचायच्या नाही, त्या ब्रेनमध्ये आहेत, ज्या आठवल्या नाहीत त्या वाचायच्या. तिसऱ्या दिवशी पुन्हा सेम करायचं, आदल्या दिवशी जे वाचलंय त्यातलं किती आठवतंय, दुसऱ्या दिवशीचं आठवतंय, तिसऱ्या दिवशी खूप कमी गोष्टी असतील ज्या विसरताय तुम्ही. ठीक आहे, सो हे ऍक्टिव्ह रिकॉलिंग करायचं, डोळे झाकून किंवा पेपर समोर ठेवून त्या गोष्टी लिहून काढायच्या, गोष्टी रिव्हिजन करायला सोपी हे होतं. हे याने टाइम खूप कमी जातो आपला रिव्हिजनसाठी. ठीक आहे, सो असं ऍक्टिव्ह रिव्हिजन. आपण रिडिंग करतो फक्त, आपण काय करतो, बुक घेतलं, रीड केलं, नेक्स्ट टाइम ज्यावेळेस त्या टॉपिकचा हे येतं, सब्जेक्टचा प्लॅन येतो, परत आपण रिडिंग करतो. रिडिंग नाही करायचे, रिव्हिजन करायचे. ऍक्टिव्ह रिकॉलिंग, गोष्टी डोक्यात भरत भरत जायच्या हळूहळू. ठीक आहे, सो अशा पद्धतीने रिव्हिजन करायची आहे. कोणाला काही रिव्हिजन बद्दल प्रॉब्लेम, काही गोष्टी समजल्या नाही, तर रिव्हिजन कशी करायची समजली हे का? ओके, ह्याच्यामध्ये काय आहे की सपोज तुम्ही एक टॉपिक आज वाचला, ठीक आहे, दुसऱ्या दिवशी अभ्यासाला बसायच्या वेळेस तो टॉपिक वाचायचा नाही, रिवाइज करायचा. ठीक आहे, काल सपोज तुम्ही पॉलिटी मधला एखादा फंडामेंटल राईट्स वाचले, तर मग दुसऱ्या दिवशी जाताना काय करायचं की पेन पेपर घ्यायचा, डोळे बंद करायचे, आठवायचं त्या टॉपिक मध्ये काय होतं. ठीक आहे, सो दुसऱ्या दिवशी तुम्ही रिवाइज केलं, तिसऱ्या दिवशी तुम्ही पुन्हा पहिलं रिवाइज करायचं. म्हणजे सलग रिव्हिजन देत जायची त्या टॉपिकला. अभ्यासाला बसायच्या आधी पहिला सपोज सोमवारी जे वाचलं ते मंगळवारी रिवाइज करायचं. ठीक आहे, मंगळवारी जे वाचलं तर बुधवारी जाताना तुम्ही सोमवार मंगळवार दोन्ही रिवाइज करणार. गुरुवारी गेले, सोमवार मंगळवार बुधवार तिन्ही दिवसाचं रिवाइज करणार. ठीक आहे, शुक्रवारी गेले, सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार 4 दिवसांचं रिवाइज करणार. 5व्या शनिवारी गेले तर शुक्रवारपर्यंत सगळं रिवाइज करणार, आणि रविवारी सगळ्या दिवसाचं रिवाइज करायचं, म्हणजे पुन्हा गरज लागणार नाही त्या टॉपिकला. आपण काय करतो, ह्या आठवड्यात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जो वाचलं ना त्याची आपली रिव्हिजन मार्च मध्ये जाते, आणि तोपर्यंत तो टॉपिक विसरलेला असतो, त्यामुळे त्याला पुन्हा तेवढाच टाइम लागतो. ठीक आहे, फास्ट रिव्हिजन आणि नुसतीच डोळ्याने वाचणे
अशी होती. तेच ते ऍक्टिव्ह रिकॉलिंग करायचंय, अभ्यास जो केलाय ना रिकॉल करायचा आहे की काय केलंय मी, किती लक्षात राहिले ब्रेन मध्ये. तर ते असतं ना स्वतःच्या ब्रेनला समजून घ्यायचं आपल्याला की माझ्या ब्रेनची कॅपॅसिटी किती आहे, किती गोष्टी त्याच्या डोक्यात गेल्यात. मार्क वाढत गेले पण तितके नाही वाढत गेले. मग तेच रिव्हिजन आणि रीडिंग ह्याच्यात फरक असतो. जेवढं तुम्ही वारंवार रिव्हिजन द्या ना तेवढे गोष्टी लवकर डोक्यात जातात. माझा एक प्रॉब्लेम आहे ऍक्युरन्सी. हम्म. ऍक्युरन्सी आपण कशी आणायची? येस, मग त्या गोष्टी अॅक्युरसीच्या ज्या गोष्टी ना आपण ज्यावेळेस टेस्ट सिरीज देतो तर त्यावेळेस आपल्याला चुका काय होतात त्या अॅनलाइज करायच्या. आपण टेस्ट सिरीज देताना फक्त काय अॅनलाइज करतो, मार्क्स. मागच्या वेळेस 52 आले, यावेळेस 53 आले, यावेळेस ह्याच्यापेक्षा जास्त आले, यावेळेस त्याच्यापेक्षा कमी आले, ह्या गोष्टी बघतो आपण. आपण असं बघतो का की टेस्ट पेपर झालं, हे बघा आता 4 ऑप्शनल असतात की नाही, हम्म. 4 ऑप्शनल पैकी तिथं आपण स्टडी आउट केलेला असतो. तरी ते 4 ऑप्शनल पैकी जे आन्सर आहे ते आन्सर आपल्याला यायलाच पाहिजे ना. ते 3 आन्सर चुकीचं हे आपल्याला क्लिअर झालेलं असतं. हा मग तेच तर तसं का होतं आपण अॅनलाइज केलं पाहिजे ना की तिथे जाऊन मी चुका का करते. त्या 2 तासांमध्ये आणि त्या 1 तासांमध्ये मग त्यावेळेस येस मग तेच टेस्ट सिरीज जे आहे ना त्याच्यासाठीच असते की चुका अॅनलाइज करायचं. टेस्ट पेपर झाला, बाहेर जाऊन पेपर डायरी मेंटेन करायची, त्याच्यात चुका लिहायच्यात. आज काय चुका केल्या, अमुक क्वेश्चन का चुकला माझा. ठीक आहे, त्यावेळी मी दुसऱ्या कोणत्या गोष्टीचा विचार करत होते का, त्यावेळी मला माहिती होतं हे होतं आन्सर पण मी दुसऱ्या चुकीचं केलं. त्यावेळी गोल रंगवताना माझ्याकडून चूक झाली का, ठीक आहे, खालीवर क्वेश्चन झाला का, ह्या सगळ्या गोष्टी पाहायच्यात. मार्क्स पाहायचे नाहीये टेस्ट सिरीजचे, किती येऊ दे, 100 पैकी 100 आले तरी काही उपयोग नाही. ठीक आहे, सो टेस्ट सिरीज मध्ये जाताना या गोष्टी पाहायच्या की प्रत्येक क्वेश्चन का चुकला आणि का बरोबर आला. ठीक आहे, हा का बरोबर आला कारण की हा मे बी इझी होता, माझ्या सिलेबस मध्ये होता, माझ्या नोट्स मध्ये होता. हा का चुकला, हा इझी होता, सगळ्यांचा बरोबर आलाय, माझा का चुकला. ठीक आहे, कारण की हा क्वेश्चन वाचताना मी वेगळा विचार करत होतो किंवा हा क्वेश्चन वाचताना माझा असा अप्रोच झाला. ठीक आहे, सो ह्या गोष्टी सिली मिस्टेक्स काय झाल्या याच्यावरती काम करायचं आपल्याला. ठीक आहे, सो आणि ह्या सगळ्या गोष्टी ना आपण शिकणार आहोत हळूहळू. ठीक आहे, कारण की याच गोष्टींवरती काम करायचंय. पुस्तकं सगळ्यांना वाचता येतात, सगळं मटेरियल अवेलेबल आहे. ठीक आहे, सो त्यामुळे या गोष्टी इम्प्लिमेंट करायला, ज्या मिस्टेक्स बाकीच्यांनी केल्या आपल्याला करायच्या नाही. कारण की एक मिस्टेक म्हणजे एक अटेम्प्ट, 1 वर्ष, आपली एनर्जी, आपली फायनान्शियल जी आहे तो सगळा खर्च होतो. त्यामुळे एक अटेम्प्ट आणि त्यातच एक्झाम मधून आपल्याला पोस्ट घेऊन बाहेर जायचं. ठीक आहे, आपण इकडे पंचवार्षिक योजना करायला आलेलो नाही. ज्या मिस्टेक सगळ्यांनी केल्या आपण मेन काय करतो, ज्या मिस्टेक सगळ्यांनी केल्या त्याच आपण होऊ दे. मिस्टेक्स आपल्याकडे अलाउडच नाहीये. लवकर यायचंय, फ्रेश आहोत, एनर्जी लावायची आहे, एक्झाम क्रॅक करायचं आणि बाहेर जायचं. ठीक आहे, इथे सायकल मध्ये सदाशिव पेठ, शनिवार पेठ, अमुक पेठ तसं करायचं नाही. गोल गोल फिरायचं नाहीये. इथे यायचंय, लायब्ररीत जायचंय, एक्झाम द्यायचे, बाहेर जायचं. ठीक आहे, सो तो अप्रोच असला पाहिजे. त्यामुळे मिस्टेक करायच्या नाही. ठीक आहे, स्वतःला सांगायचंय की जे बाकीचे मिस्टेक करतात ते मला करायच्या नाही आणि मिस्टेक न कळत होतात. ठीक आहे, त्यामुळे आपण लक्ष ठेवायचं, ते सेल्फ अॅनलाइज करायचंय स्वतःला. ठीक आहे, आपला सिलेबस असेल, त्याच्यानंतर PYQ, टेस्ट सिरीज, याच्यातून स्वतःला आपल्याला एक्झाम साठी तयार करायचे. ठीक आहे, आता सम डूज म्हणजे अशा कोणत्या गोष्टी की ज्या तुम्हाला करायच्यात आणि काही गोष्टी ज्या करायच्या नाही. डूज मध्ये काय येतं, डेली सेल्फ इंट्रोस्पेक्शन. ठीक आहे, स्वतःचं इंट्रोस्पेक्शन आपल्याला दररोज करायचं. झोपायला जायच्या आधी मी दिवसभरात काय केलं, मी इथे अधिकारी बनण्यासाठी आलोय, त्या गोष्टीसाठी मी काय केलं. बरेच मुलं उठतात, सकाळी नाश्ता करतात, म्हणजे इकडे सगळे पेठेत सगळ्यांचं फिक्स टाइम टेबल आहे. 7 वाजता उठायचं, 8 वाजता आवरून नाश्त्याला जायचं, चहा पोहे खायचं, तिथे 9 वाजता जायचं, मग लायब्ररीत बसायचं, मग अमुक थोडासा न्यूजपेपर वगैरे बघितला, बुक काढलं, लगेच व्हिडिओ आपला मोबाईलकडे हात जातो, मोबाईलवरती मग इंस्टाग्राम वगैरे सगळं येतं. त्याच्यानंतर 12 वाजता टाइम, त्याच्यामध्ये मग एखादा फोन येतो, बाहेर जातो आपण, तासभर बोलतो, गेला टाइम. 12 वाजता जेवायचा टाइम होतो, चला 12 वाजता मेसला गेलो, 1-2 तास. आता पुण्यात येतो, दुपारची झोप पाहिजे, खूप दमलोय, सकाळपासून अभ्यास केलाय.
तर मग दुपारी 1 तास झोप, ठीक आहे, 2 ते 3 ते 4 झोपले, 1 तास म्हणतात 2 तास होतात. नंतर चहाचा टाइम होतो, दुपार झाली, मित्रांचा फोन येतो, चहाचं दुकान ठरलेलं असतं, चहाच्या दुकानावरती जातो, तासभर गप्पा होतात. मग कसं तरी करत स्वतःला ढकलतो की चला जाऊ लायब्ररीत, फीस भरली तर. मग लायब्ररीत जायचं, 7 ते 8 वाचलं, लगेच जेवायचा टाइम झाला, 8 वाजले, चला जेवायला. जेवण झालं की दिवसभर एवढं हे केलंय, एखादा घरी कॉल करू किंवा इतर कोणाशी बोलू, झालं 10 वाजले, लायब्ररी बंद होण्याचा टाइम होतो 10-11 वाजता, चला बाहेर. अगेन दुसऱ्या दिवशी सेम रिपीट करा. आणि मग घरी जाताना काय, दिवसभर मी लायब्ररीत होतो, मी अभ्यास केला का, अभ्यास किती वेळ केला, हा, की मी फक्त रुटीन फॉलो केलं. सो मोनोटोनस रुटीन, स्वतःला इंट्रोस्पेक्ट न करता गर्दीचा भाग बनत जाणं, ठीक आहे, या गोष्टी अवॉइड करायच्यात. सो डूज काय आहे, डेली सेल्फ इंट्रोस्पेक्शन. मी आज दिवसभरात मी इथे कशासाठी आलोय, माझा एकच उद्देश आहे, अधिकारी बनणं. मी त्याच्यासाठी आलोय, त्यासाठी त्या उद्देशासाठी मी काय केलं आज, मी कुठे टाइम घालवला, ठीक आहे, मी अव्यर्थ कुठं हे करत बसलो का, नको त्या गोष्टींवरती मी टाइम घालवला का, हे सगळं इंट्रोस्पेक्ट करायचंय. ठीक आहे, मी आज 10 तास अभ्यास केला, त्याच्यातून किती आउटपुट मिळालं मला, हा. सो स्वतःशी प्रामाणिक राहून सेल्फ इंट्रोस्पेक्शन करायचं. एक तर तुम्ही डायरी मेंटेन करा की काल आज जो मी ठरवलं होतं ते मी टार्गेट आज अचीव्ह केले का नाही केले, ठीक आहे. म्हणजे माझ्यामध्ये स्वतः काही प्रॉब्लेम झाला, काही बाहेरून मला एक्सटर्नली कोणी हे केलं का. सो ह्या गोष्टी स्वतः ठरवायच्या. आज मी एवढं टार्गेट ठेवलं होतं, डेली शेड्यूल प्रत्येकाचा असणार आहे, तर या डेली शेड्यूल मध्ये माझे जे टार्गेट होते का नाही झाले किंवा किती झाले. एखादा टॉपिक ठीक आहे ठरवला होता पण नाही झाला, का नाही झाला, की ओके अवघड होता त्यामुळे मला समजायला थोडासा वेळ झाला. सो स्वतःशी ज्यावेळेस तुम्ही कनेक्ट व्हाल ना, त्यावेळेस गोष्टी सोप्या होतील. आपण काय होतं, बाहेरच्यांचा इन्फ्लुएन्स घेतो. स्वतःशी कनेक्ट व्हा, स्वतःशी बोला की मी आज हे टार्गेट ठरवलं होतं, नाही झालं, का नाही झालं. आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतःला समजाल ना, त्यावेळेस गिल्ट, फिअर या गोष्टी दूर होतात. की जर तुम्हाला कळलं की हा प्रामाणिकपणे मी केलं परंतु अवघड होतं टॉपिक किंवा काहीतरी काम आलं आणि ते करणं गरजेचं होतं त्यामुळे नाही झाला, तर मग संध्याकाळी गिल्ट येणार नाही आणि गिल्टमध्ये दुसरा दिवस वाया जाणार नाही. कारण की गिल्ट घेतला तर दुसरा दिवस पुन्हा त्याच ह्याच्यात काल एवढं झालं, काल असं झालं, नाहीच झालं, मग गिल्टमध्ये जातो. सो हे ज्यावेळेस कराल ना, गिल्ट, फिअर वगैरे काहीही येणार नाही. सो स्वतःचं डेली इंट्रोस्पेक्शन करायचं आहे. याच्यातून स्वतःची पर्सनॅलिटी बिल्ड होण्यावरती तुम्हाला मदत होईल. ठीक आहे, की काय होतंय नक्की प्रॉब्लेम, मला काय होतोय प्रॉब्लेम, बाकीच्यांना सगळ्यांना जनरलाइज प्रॉब्लेम असतील, ते प्रॉब्लेम सोडून माझ्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, सो सेल्फ इंट्रोस्पेक्शन. ज्या ठिकाणी मनात एखादा विचार येतो, तो विचार आल्यानंतर तो ओळखणे आणि त्याच्यावरती काय काम करायचंय हे ज्यावेळेस तुम्हाला कळेल त्यावेळेस तुम्ही ना ते ब्रेनला आपल्या स्वतः, फॉर एक्झाम्पल मला खूप ओव्हर थिंकिंगचा प्रॉब्लेम होता. ठीक आहे, आणि मला कळायचं की मी विदाऊट एका जागी काही डिस्टर्बन्स नसता शांत बसू शकत नाही. सो मी 24 तास जो अभ्यास केला मेन्सच्या वेळेस तो इयरफोन्स लावून, गाणे लावून गेलेला आहे. कारण की मला माहिती होतं विचार आला, थॉट आला म्हणजे मी बसायचे, सुरुवात करायची अभ्यासाला विदाऊट काही हे करता. परंतु ज्यावेळेस माझ्या मनात थॉट येईल की मी भटकती अभ्यासावरून, मी लगेच इयरफोन्स लावायचे आणि अभ्यास करायचे. सो हे ओळखता आलं पाहिजे आपलं डिस्ट्रॅक्शन कुठे होतंय, आपण कुठे डिस्ट्रॅक्ट होतोय. ठीक आहे, सो डिस्ट्रॅक्शन, स्क्रीन टाइम सगळ्यांचा जास्त असतो, बऱ्याच मुलांचा, हळूहळू कमी करायचं आहे. हे लक्षात ठेवायचं की आपण कुठे भटकतोय. भटकायला लागलं की लगेच जागेवर यायचं. माझा मेन पर्पज तिथे मी लगेच येतोय आहे त्या ठिकाणी गोष्टी स्टॉप करायच्या. डिस्ट्रॅक्शन होतंय, स्टॉप आणि गेट बॅक टू स्टडी. ठीक आहे, सो या गोष्टी सेल्फ इंट्रोस्पेक्शनने येणार आहे आणि ते दररोज करायचे. नेक्स्ट, प्रिपेअर फिजिबल स्टडी प्लॅन. जे एम्स अचीव्ह होतील, जे टार्गेट दररोज अचीव्ह होतील तेवढेच ठेवायचे. उगाच बर्डन करायचं नाही. एखाद दिवशी केला म्हणून 15 तास 18 तास अभ्यास केला आणि दुसऱ्या दिवशी झोपेतून उठलेच नाही. तर ही जी सायकल आहे ना अशी पाहिजे आपल्या अभ्यासाची. ठीक आहे, साइन वेव बोलतात ह्याला. मुलं काय करतात, असा लगेच असा, सो अशी गेला ना एक दिवस कोणाचं तरी लेक्चर ऐकलं, फॉर एक्झाम्पल आज माझं लेक्चर ऐकलं, जाऊन दुसऱ्या दिवशी इतका अभ्यास केला 15-18 तास, तिसऱ्या दिवशी
2-3 तास. तिसऱ्या दिवशी पुन्हा कोणाच तरी मोटिवेशन पाहिलं युट्यूब वरती, पुन्हा अधिकारी व्हायचंय 15 तास. नंतर पुन्हा खाली. असं झालं नाही पाहिजे. वेव अशी पाहिजे. आणि नॉर्मली ह्युमन ब्रेन असंच काम करतो. हळूहळू सुरुवात करायची आहे. ठीक आहे. म्हणजे काय की आज जर तुम्ही आज 24 तारीख 25 तारखेपासून सुरुवात केली तर लक्षात ठेवायचं 25 जानेवारी पासून 10 फेब्रुवारी पर्यंत जाईल, तोपर्यंत मी खूप चांगला अभ्यास करेल. म्हणजे तुमचं ब्रेन सुद्धा खूप चांगलं काम करेल. ते कसं डिसिप्लिन, दररोजचं टार्गेट ठरलंय ते तुम्ही अचीव्ह करताय. पण इथे गेल्यावर लक्षात ठेवायचंय की ह्याच्यानंतर मे बी माझा ब्रेन तेवढ्या स्पीडने काम करणार नाही किंवा मी थकेल याच्यानंतर. ठीक आहे. सो आधीच कन्सिडर करायचंय की पीक आलाय तर डाऊन येणार आहे. सुखानंतर दुःख असतंच. ठीक आहे. सो इथपर्यंत आपला सुखी अभ्यास होत होता. एकदम जोमाने 15 दिवस आपण अभ्यास केला. तर इथेच आल्यावर लक्षात ठेवायचं की ज्या दिवशी माझा सगळ्यात जास्त अभ्यास झालाय त्याच्यानंतर हळूहळू कमी होईल, डाऊनफॉल येणार आहे. तर मग तो आधीच कन्सिडर करायचा. मग त्याच्यानंतर हळूहळू तुमची इथे जे ऍव्हरेज तुमचा 15 तास अभ्यास होत असेल तर इथे हळूहळू 11, 10 असा होत जाणार आहे. आणि इथे मे बी एक दिवस असा येईल अभ्यासच करूशी वाटत नाही. ठीक आहे. आणि येतो हे सगळ्यांना आणि असंच नॉर्मल पाहिजे. ठीक आहे. इथे अभ्यासच करूशी वाटत नाही. मग काय करायचं, एक दिवस गॅप घेतला, काहीही करा जी गोष्ट आवडेल ते. फॉर एक्झाम्पल मला मूवीज पाहायला आवडायच्या, मी रूम मध्ये मूवी पाहत बसायचे. म्हणजे दिवसभर नाही, एखाद दिवस घेतला किंवा एखाद दिवस मी ऑफ घ्यायचे. कारण की मला समजलं होतं की मी इथपर्यंत खूप चांगला अभ्यास केला, ह्या दिवशी होत नाही माझा अभ्यास, सोडून दे. ठीक आहे मेघा, चालेल, तू आज दुसरं काहीतरी कर. मग ऑफ द ट्रॅक जाऊन वेगळं काहीतरी करा. पण असं नाही इथे 2-3 दिवस नाही गेले पाहिजे, एकच दिवस गेला पाहिजे. हा, किंवा 3-4 तास गेले पाहिजे. ठीक आहे. मग इथे आल्यावर लक्षात ठेवायचं स्वतःला हँडल करायचंय आपल्याला लो ह्याच्यामध्ये, डाऊनफॉल मध्ये, की ओके आता माझा डाऊनफॉल चालू आहे. ठीक आहे. मी आता स्पीड कमी झालंय, हे कमी झालंय माझं, परंतु इथे माझा पीक येणार आहे पुन्हा. सो हे या स्पीड इथे ओव्हर कॉन्फिडंट व्हायचं नाही की मी पिकला आहे म्हणजे असाच राहील, याच्यानंतर माझा डाऊनफॉल येणार आहे. आणि इथे असताना अंडर कॉन्फिडंट राहायचं नाही. इथे आल्यावर लक्षात ठेवायचं की इथे मला परत वरती जायचंय. मग हळूहळू ह्याच्यातून रिकवर होऊन पुन्हा वरती जायचंय. 15 दिवस चांगला अभ्यास केला, त्याच्यानंतर 15 दिवस तुमचा कमी होणार आहे. 15 दिवस पुन्हा वरती जाणार आहे तुम्ही, त्याच्यानंतर पुन्हा खाली जाणार. सो ह्या डाऊनफॉल फेज मध्ये स्वतःकडे लक्ष द्यायचं आणि लक्षात घ्यायचंय की या ठिकाणी मी एखादी ऍक्टिव्हिटी करेल आणि एखाद दिवस घेईल बॅक. म्हणजे कसं गिल्ट येणार नाही तुम्हाला. कारण की इथे आल्यानंतर ज्यावेळेस हा डाऊनफॉल स्टार्ट होतो ना, तर मुलं थोडंसं हे व्हायला लागतात की मी नाही, अभ्यास होत नाही माझा, इतका चांगला अभ्यास केला, बाकीच्यांपेक्षा मी इथे कमी करतोय वगैरे असं होतं. कम्पेअर करायचं नाही दुसऱ्यांना. बाकीच्यांनी मे बी इथे चांगला नसेल केला अभ्यास, त्यामुळे ते इथे चांगला करतायत. ठीक आहे. सो हे स्वतःला अनालाइज करायचंय की आला ठीक आहे, कमी होतोय, आज नाहीच होते अभ्यास, चालेल मी थोडंफार काहीतरी करेल, झाला तर झाला, नाही झालं तर एक दिवस ऑफ घेईल. पण एकच दिवस ऑफ घ्यायचं, वाहत जायचं नाही. एक दिवस घेतला ना, दुसऱ्या दिवशी लगेच अभ्यासाला यायचं. नाहीतर मुलं एक दिवस ठीक आहे फिरायला जातात, दुसऱ्या दिवशी फिरून आलो, अमक्या तमक्याला फोन करून सांग किंवा फोटो अपलोड कर, त्याच्यात किती लाईक्स आल्या, कमेंट्स किती आल्या, त्याच्यात तिसरा दिवस थकून आलोय, थोडंसं रेस्ट घेऊन 4-5 दिवस जातात. नाही, गोष्टी आहे तिथेच सोडायच्या, लगेच टार्गेट वरती यायचं. आणि हा शिफ्ट क्विक असला पाहिजे. ठीक आहे. सो प्रिपेअर फिजिबल प्लॅन, जे एम्स अचीव्ह होतील डेली तेवढेच बनवा. बफर ठेवायचा आहे एखादा. ठीक आहे. आजारी पडलं वगैरे तर गरज लागणार आहे. सराउंड युअर सेल्फ विथ पॉझिटिव्ह थॉट्स अँड पीपल. MPSC मध्ये किंवा स्पर्धा परीक्षामध्ये येतानाच आपल्याला निगेटिव्ह हे दिला जातो, होत नाही इकडं, कशाला येत आहे, चांगले जॉब आहे, कशाला सोडून इकडे येत आहे. हा, सो रिलेटिव्ह असतील, फ्रेंड्स असतील, बोलत राहतात. आपल्याला त्यांच्यापासून निगेटिव्ह बोलणारा आढळला की ह्याच्या बरोबर पुढे बोलणारच नाही मी. हा, ओके ओके, हा हा चालेल, ओके 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 ओके, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. सो पॉझिटिव्ह थॉट्स आणि पॉझिटिव्ह पीपलने स्वतःला सराउंड करायचे. जे लोक तुम्हाला बोलतील कर होईल, कर होईल, असेच निगेटिव्ह सगळ्या गोष्टी अवॉइड करायच्या. मी इव्हन निगेटिव्ह कोट्स असतील अवॉइड करायचे. निगेटिव्ह हा वर्ड सुद्धा मी 4-5 महिने नॉट नेव्हर मी युजच नाही केला. इव्हन मी डेली रायटिंग करायचे, डायरी लिहायचे वगैरे. नॉट नेव्हर
अनेबल, जे निगेटिव्ह असतात ना, आय डिडंट युजच नाही केले. तो भाग वेगळा, पण ज्या ठिकाणी विचार करायचा आहे त्या ठिकाणी नाही. आणि जे काही निगेटिव्ह होतं ते मी पॉझिटिव्ह करून डायरेक्ट लिहायचे, की नाही होत आहे ना, इम्पॉसिबल आहे ना, नो आय विल मेक इट पॉसिबल. ठीक आहे. किंवा मला भीती वाटतेय लिहायचं, तो नो, फिअरच्या अपोजिट काय, नाही घाबरत, तर मी नाही घाबरते असं लिहायचं. मनात विचार येतात त्याला अपोजिट करायचं आणि स्वतःलाच पॉझिटिव्ह ठेवायचं आहे. आणि हे काम आपणच करायचं आहे. ठीक आहे. कारण की होपफुल राहणं हेच आपल्यासाठी फायद्याचं आहे. ठीक आहे. सो पॉझिटिव्ह थॉट्स, पॉझिटिव्ह पीपल सराउंड करायचे, निगेटिव्ह लोकांना अवॉइड करायचे. कारण की निगेटिव्ह एखादा बोलला तर आपला 2 दिवस त्याच्या गोष्टीवरती विचार करण्यावरती जातात आणि तो माणूस कामाचाही नसतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, मी माझ्या प्रिपरेशनमध्ये माझे फक्त घरचे आणि 2-3 फ्रेंड्स यांच्याच कॉन्टॅक्टमध्ये होते, बाकी कोणाच्याही नव्हते. आणि तेही असे होते जे लोक होईल 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 बोलत होते. ज्या दिवशी मला आढळायचं की अमुक माणूस मला बोलतोय की नाही होणार, नको करू, सोडून दे, मी त्याच्यानंतर त्याच्याशी बोलायचे नाही. सो मी सगळे कॉन्टॅक्ट तोडले होते. 2-3 जे पॉझिटिव्ह होते त्याच लोकांबरोबर होते. कारण की जेवढ्या लोकांच्या संगतीत जाल, निगेटिव्ह गोष्टी होणार, त्यांच्या गोष्टी तुम्हाला इन्फ्लुएन्स करणार. सो स्वतःला सेग्रिगेट करायचे बाकीच्या लोकांपासून. ठीक आहे. जेवढं लांब राहता येईल लोकांपासून तेवढं राहा, त्याच्यानंतर लोकांच्यातच जायचंय. ठीक आहे. सो नेक्स्ट, फोकस ऑन सिलेबल, PYQ आणि बुक लिस्ट. आधीच सांगितलं, याच गोष्टींवरती काम करायचं आहे. नेक्स्ट, वर्क ऑन प्रिव्हियस मिस्टेक्स. सगळ्यात आधी आज जाऊन आधीच्या दिलेल्या पेपरवरती काय मिस्टेक्स झाल्या लिहायच्या आहेत कंपल्सरी. इथून पुढे जोही अटेम्प्ट द्याल, टेस्ट सिरीज द्याल, पेपर झाल्या गेल्यावरती लिहून काढायचे काय मिस्टेक झाल्या. स्वतःला अनबायस ठेवायचे, की एखादा माणूस बाहेरून बघतोय स्वतःकडे, स्वतःचा लाड नाही करायचा त्यावेळेस, नाही झाली मिस्टेक म्हणून. तर बाहेरून ओळखतोय एखादा व्यक्ती, बघतोय आपल्याकडे, त्या पद्धतीने बायस न होता आपल्या मिस्टेक्स लिहायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल, मी 2020 पासून अटेम्प्ट देतेय UPSCचा. त्याच्यानंतर मी 2022ला MPSCला फर्स्ट टाइम दिला. तर 2022, 2023 दोन्ही मेन्समध्ये काय, ओके, मी 2020ला फर्स्ट अटेम्प्ट दिलेला UPSC, 2020, 2021, 2022. त्याच्यानंतर MPSCला फर्स्ट टाइम 2022ला दिला आणि फर्स्ट अटेम्प्ट मध्ये मी इंटरव्ह्यूला होते. सो 10 मार्क्स ते माझं त्यावेळी सिलेक्शन नाही झालं. 2023 मध्ये मेन्स माझी 3 मार्क्सने राहिलेली आणि 24ला आता सिलेक्शन झालं. तर ज्यावेळेस 24च्या मेन्सची मी प्रिपरेशन करत होते, तर माझ्या मेंटॉरने सांगितलं 22 आणि 23च्या सगळ्या मिस्टेक्स लिहून काढ. तर दोन्ही मेन्स मध्ये मी अराउंड 24 ते 25 मिस्टेक्स केल्या होत्या. आणि त्या मी एकदम म्हणजे मी 20 पासून तयारी करते, अटेम्प्ट देते, आणि तरी माझ्या एवढ्या मिस्टेक्स झाल्या होत्या. ठीक आहे. सो या मिस्टेक ज्यावेळेस अॅनलाइज, आणि या वर्षी मी काय केलं, त्याच मिस्टेक लिहून काढल्या होत्या. पेपर होता माझ्याकडे, त्या मिस्टेक होऊनच द्यायच्या नाहीये. मिस्टेक पूर्ण मी या वर्षी सगळ्या मिस्टेक्स अवॉइड केलेल्या, आणि तेव्हा कुठे मी सिलेक्शन लिस्टमध्ये. सो हे आपण स्वतःच्या मिस्टेक्स जे अवॉइड म्हणजे बघत नाही. आपण पेपर अनेक जण 4चा पेपर देऊन आले असते, पण मार्केटमध्ये लोक जे सांगतात ना तेच आपण ऐकतो. स्वतःला अनालाइज करत नाही, स्वतःच्या मिस्टेक्स पाहत नाही, की एखादा गोल रंगवताना चुकला, एखादा क्वेश्चन का चुकला, ओव्हर थिंकिंग वगैरे अभ्यास करताना खूप मिस्टेक्स होतात, त्या करायच्या नाहीयेत. ठीक आहे. सो स्वतःच्या मिस्टेक दररोज लिहून काढा. पेपर दिला, पेपर घरी जाताना लगेच डोक्यात पाहिजे आणि लगेच लिहून काढायचे, आणि तेवढं लक्षात ठेवायचं की ह्या मिस्टेक्स नेक्स्ट पेपरमध्ये नाही होणार. ठीक आहे. सो मिस्टेक्स वरती काम करायचं आहे. नेक्स्ट, मेक स्मॉल चेंजेस इन रुटीन टू ब्रेक द मोनोटोनी. मी सांगितलं ना, जे शेड्यूल बनलेलं असतं ते मोनोटोनस होतं, नंतर तुम्ही कंटाळता त्याला. तो स्वतःच्या रुटीनमध्ये थोडे चेंजेस करायचे. फॉर एक्झाम्पल, मी हिवाळ्यात जर अभ्यास करायचे तर हिवाळ्यात मी, थंडी असते त्यामुळे रात्रीचा जास्त अभ्यास करायचे, सकाळी लेट उठायचे. उन्हाळ्यात माझं शेड्यूल काय असायचं, उन्हाळ्यात मी लवकर उठायचे, रात्री लवकर झोपायचे, सकाळी लवकर उठायचे. सो हे चेंजेस झाले. किंवा दररोज मी 7 वाजता उठते ना, तर मोनोटोनी ब्रेक करण्यासाठी मी आज 5 वाजता उठेल. थोडं पहाटेचं वातावरण आहे. ठीक आहे. कधी कधी मी सलग 15 दिवस 10 की 8 वाजता लायब्ररीत जाते ना, मी एखाद दिवशी 9 वाजता जाईल, एखाद दिवशी 7 वाजता जाईल. सो असे चेंजेस करायचे. एखाद दिवशी काहीतरी वेगळा अप्रोच ठेवेल मी. ठीक आहे. एखाद दिवशी दररोज चहा पितो, एखाद दिवशी कॉफी पिल.
लेखन माझं असं होतं, कारण की मी एकदा गोष्ट करायला ठेवली ना, सलग तीच करायची, कारण की ते रुटीन मध्ये बसून जायचं. आणि मग त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल मी जर नाश्ता सुरू केला आजपासून, तर 15-20 महिनाभर मी पोहेच खाईल. आणि त्याच्यानंतर एक दिवस असा येईल की मला पोहे खाऊशी वाटणार नाही, मग मी रुटीन चेंज करेल, कारण की त्याचा इफेक्ट अभ्यासावर नको. मग त्या दिवशी मी दुसरं काहीतरी खाईल आणि सलग 15 दिवस मी तेच खाईल. मग असं की ज्या दिवशी तुम्हाला बोर वाटतंय ना, काहीतरी नवीन करायचं. ठीक आहे, दररोज मी सकाळी 7 वाजता चहाला जाते आणि मग अभ्यासाला बसते. नाही, ह्यावेळेस आज मी सकाळी जाईन, आधी कव्हर करेल आणि मग चहाला जाईन कव्हर झाल्यावरती. सो हे चेंजेस करायचे, दररोज सेम फॉलो नाही करायचं. ठीक आहे, आणि लक्षात ठेवायचं कुठे आपल्याला बोर होतोय, आणि स्वतःला आपण हा अभ्यास जो आहे ना स्वतः निवडलेला आहे, त्यामुळे बर्डन नाही करायचं कधी. नेक्स्ट, सो हे चेंजेस बनवायचे आहे. नेक्स्ट, आस्क फॉर हेल्प, आणि ते पण राईट माणसांना. हे जे स्पर्धा परीक्षा आहे, तर हे एक ना जाळं आहे. तुम्ही जितका आत जाल ना, अंधार आहे सगळीकडे आणि तुम्ही फक्त हातपाय मारताय असं होतं. जेव्हा कधी प्रॉब्लेम येईल, मदतीसाठी विचारा. मी सुद्धा डिप्रेशन, एन्झायटी या सगळ्या फेजमध्ये गेलेली आहे. 6 वर्षाचा माझा प्रवास होता. तर मी सेग्रिगेट राहून तुम्हाला सांगितलं अभ्यास केला, परंतु एक काही यावर्षी माझी कंडिशन अशी होती की लायब्ररीत सकाळी उठून गेले तरी मला रडायला यायचं, फिअर व्हायचं इतकं की लिटरली मी बसूच शकत नव्हते लायब्ररीत. मग त्यावेळेस मी जे काही मेंटल हेल्थसाठी वगैरे टीचर्स काम करतात, मी रॅन्डमली कॉल करायची की मला गरज आहे, मला असं असं होतंय, हेल्प करा. ठीक आहे, सो आस्क फॉर हेल्प. आपण हेल्प कोणाला विचारतो? रूममेटला, जो 4-5 वर्ष अभ्यास करतो त्याला. ते लोक सेम सिच्युएशन मध्ये आहेत, आपल्या सिच्युएशन मध्ये आहेत, त्यांचा ज्या ऍडवाइस असणार आहे त्याच लेवलचे असणार आहे. ठीक आहे, सो असा कोणी जो या सगळ्या गोष्टीतून गेलाय, ज्याला या गोष्टी माहीत आहे आणि जो मला थोडी चांगली हेल्प करेल, अशा लोकांकडे जा. आपण मित्रांशी बोलतो, रूममेटशी बोलतो, तो सेम एजचा असतो, तोही सेम कंडिशन मध्ये असतो. मग ते असं होतं, निगेटिव्ह होत जातं. ठीक आहे, सो आस्क फॉर हेल्प, आणि चांगल्या लोकांना विचारा, पॉझिटिव्ह लोकांना विचारा हेल्पसाठी. आणि कधी, फॉर एक्झाम्पल मी आहे, मला तुम्ही कधीही काहीही प्रॉब्लेम आला विचारू शकता. असं नाहीये की तुम्ही क्लास लावला तरच विचारा. मी खूप स्टुडंट्सच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि मी सांगितलेलं आहे 24/7 मी स्टुडंटला हेल्प करण्यासाठी रेडी आहे, कारण की मी स्वतः या कंडिशनमध्ये गेलेली आहे. किती वाईट सिच्युएशन असते हे मला माहिती आहे. ठीक आहे, आपण सगळे खूप ग्रामीण बॅकग्राऊंड मधून येतो, तर आपल्याला माहिती फायनान्शियल वगैरे सगळे प्रॉब्लेम्स असतात. सो शेअर करा. ठीक आहे, तुम्ही माझा नंबर घ्या किंवा टेलिग्राम वरती चॅनल आहे त्याच्यावरती कधीही डाऊट्स टाका की मॅम असा प्रॉब्लेम होतोय, काय करू? आय विल बी देअर टू हेल्प यू. ठीक आहे, सो आस्क फॉर हेल्प. जिथे वाटतंय की आपल्याकडून नाही होते, हेल्प मागा. नेक्स्ट, प्रोडक्टिव्ह यूज ऑफ मोबाईल. मोबाईल इज अ बिग डिस्ट्रॅक्शन नाव. ठीक आहे, डिस्ट्रॅक्शन आहे, प्रोडक्टिव्ह यूज करायचं. ठीक आहे, एखादी टेस्ट येते किंवा मग क्वेश्चन्स टाकले जातात टेलिग्राम वरती, त्याच्यासाठी यूज करायचं, फक्त व्हिडिओ बघण्यासाठी, बाकी कशासाठी यूज करायचं नाही. नेक्स्ट, वर्क ऑन युअर वीकनेसेस. वीकनेस काय आहेत आपल्या? मी डिसिप्लिन नाहीये, किंवा मी टाइम टेबल फॉलो करत नाहीये, माझ्याकडून प्लॅन केलं जात नाहीये. कोणत्या वीकनेस आहेत, सब्जेक्टमध्ये काय डिफिकल्टीज ओळखायच्या आहेत. नेक्स्ट, एन्जॉय युअर स्टडी, यू चोज दिस पाथ. तुम्ही इथे जबरदस्ती पाठवलेले नाहीयेत, तुम्ही त्या एजचे आहात आणि हा तुमचा डिसिजन आहे, तुम्हाला स्वतःला करायचंय म्हणून तुम्ही आलात. सो एन्जॉय करा स्टडी. ठीक आहे, उगाच बर्डन घ्यायचं नाही. तुम्ही स्वतः कधीही वाटलं की मला बोर होतोय, पण लक्षात ठेवायचं की मी हा चूज केलेला आहे आणि माझा पाथ हा वेगळा आहे बाकीच्यांपेक्षा. सो माझे कष्ट वेगळे असणार आहे, माझा पाथ वेगळा असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे अभ्यास एन्जॉय करायचा आहे, कधी बर्डन घ्यायचं नाही. ठीक आहे, कारण की दुसऱ्यांशी कम्पेअर करायचं नाही. आपले बरेच मित्र असतात जे जॉबला असतात, ज्यांची लाईफ वेगळी असते, आणि त्यामुळेच इंस्टाग्राम असेल काही असेल बंद ठेवायचं आहे, गरज नाही. बघितलं की आपल्याला वाईट वाटतं की बाकीचे एन्जॉय करतायत, बाकीचे फिरायला जातायत आणि मी लायब्ररीत येऊन दररोज बसतोय, साधे कपडे घातले आणि बसतोय, बाकीचे पहा किती हे मजा करतायत वगैरे. सो लांब राहायचं गोष्टी. डिस्ट्रॅक्ट होत आहे ना, आउट. मला गरजेचं नाहीये, माझा पाथ वेगळा आहे,
माझं ध्येय वेगळं आहे आणि मी काहीतरी पर्पजने या ठिकाणी आलेलो आहे. त्यामुळे कम्पेअर करायचं नाही आणि एन्जॉय करायचं आहे स्टडी. ज्यावेळेस स्टडी एन्जॉय कराल ना, तुम्ही 10 नाही 12 तास 15 तास बसू शकता. परंतु ज्यावेळेस तुम्ही मनात आणाल ना, यार काय अभ्यास करतोय, त्यावेळेस बोर होणार आहे. नेक्स्ट, बी डिसिप्लिन, बी कन्सिस्टंट, बी पेशंट. ठीक आहे, कन्सिस्टन्सी इम्पॉर्टंट आहे. अगेन 4.5 महिने अभ्यासच करायचा आहे. ठीक आहे, आणि कन्सिस्टंट राहिलं पाहिजे. 10 दिवस अभ्यास केला, 15 दिवस सोडून दिला, पुन्हा 10 दिवस, इनकन्सिस्टन्सी नाही. आणि हेच जे आहे ना, आपल्याला आणायचंय, आपल्यामध्ये डिसिप्लिन आणायचंय, कन्सिस्टंट आणायचं. पेशन्स कुठे लागतो, नाही जमत आहे ना एखादी गोष्ट, पहिल्या याला नाही जमली आपल्याला, नेक्स्ट याच्यामध्ये जमेल, त्याच्या नेक्स्ट याच्यामध्ये. स्वतःला पेशंट बनवायला समजायचंय. पेशन्स हा गुण आपल्यात आला पाहिजे आणि हे अधिकाराचे गुण आहेत जे आपल्यात आले पाहिजे. ठीक आहे, सो हळूहळू या गोष्टी ना करायच्यात, इम्प्लिमेंट आपल्या स्वतःमध्ये आणायच्या आहेत. ठीक आहे, आता डोंट्स. काय डोंट म्हणजे काय करायचं नाही. अवॉइड निगेटिव्ह पीपल, फ्रेंड्स, थॉट्स. सांगितलं, पॉझिटिव्हिटीने स्वतःला सराउंड करा. होईल होईल होईल, करेल करेल करेल. ठीक आहे, निगेटिव्ह लोकांपासून लांब राहायचं आहे. ज्यावेळेस एखादं कळलं निगेटिव्ह बोलत आहे कोणत्याही गोष्टीबाबत, लांब. ठीक आहे, नेक्स्ट, अवॉइड सोशल मीडिया स्ट्रिक्टली. टेलिग्राम डिबेट्स सुद्धा अवॉइड करायचे आहे. कट ऑफ डिस्कशन अवॉइड करायचे आहेत. माझा 2023चा जो मेन्सचा होता, तर मे बी त्याच्यामुळेच की मी नवीन UPSCतून MPSCला शिफ्ट झाले होते. टेलिग्राम माझ्याकडे आधी नव्हतं, फर्स्ट टाइम मी यूज करायला शिकले त्यावेळेस. तर हे ग्रुपवरती डिस्कशन व्हायचे, अमुक कट ऑफ लागन, तमुक कट ऑफ लागन, आणि त्याच्यामुळे फिअर एन्झायटी येत गेलं. इवन मला माहिती होतं प्रिलिम्स माझी क्लिअर होणार आहे, तरीही कट ऑफ इतका जाईल तितका जाईल. फिअरने 15 दिवस एक्झामच्या नंतरचे त्याच्यातच जातात आपले, आणि ते पीकचे असतात. जो त्या ह्याच्यात पीक होतो ना, तो पुढे राहतो नेहमी प्रत्येकाचा, आणि आपले दिवस ह्याच्यामुळे वाया जातात. सो टेलिग्रामवरती काही येतं, बंद ठेवा. रात्री मी दिवसभर टेलिग्राम चेक करायची नाही, रात्री फक्त चेक करायचे, 5 मिनिटं काय आहे का इम्पॉर्टंट ठेवून द्यायचे. आंदोलनं होतात वगैरे होतात, ठीक आहे, चांगल्यासाठी होतात, पण आपल्यासाठी काय महत्वाचं आहे ते लक्ष द्यायचं. ठीक आहे, सो टेलिग्रामचे डिबेट स्ट्रिक्टली अवॉइड करायचे. फिअर वाढतं याने, फक्त प्रेशर येतो आपल्यावरती. ठीक आहे, लांब राहा. जेवढा स्वतःच्या ह्याच्यावरती विश्वास ठेवा. एवढा कट ऑफ, एवढे मार्क्स येत आहेत, ठीक आहे, आयोगाकडून कट ऑफ आल्यावरती बघता येईल, रिझल्ट येणारच आहे, त्यावेळेस समजेल. परंतु त्या वेळेत मी मेन्सला आहे हे कन्सिडर करूनच अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, नेक्स्ट, अवॉइड ओव्हर थिंकिंग. डोंट थिंक अबाउट पास्ट अँड डोंट केअर अबाउट फ्युचर. प्रेझेन्स मध्ये राहा, प्रेझेंट मध्ये. ठीक आहे, ओव्हर थिंक करायचं नाही. ज्यावेळेस काही थॉट्स येतील, लांब ठेवायचे आहेत. आपल्यासाठी हे हार्मफुल आहेत. ठीक आहे, फिअर एन्झायटी आपल्यासाठी चांगली नाही, ते ती लांब ठेवायची. ओव्हर थिंकिंग स्टॉप करण्यासाठी तुम्ही शेअर करा गोष्टी, किंवा लिहित जा काय थॉट येतोय. ठीक आहे, सो हे अवॉइड करायचंय. रिझल्ट काय येईल याच्याबद्दल काळजी करायची नाही. मागचा अटेम्प्ट माझा वाया गेला त्याच्याबद्दल विचार करायचा नाही. प्रेझेंट मध्ये काय करू शकतो त्याच गोष्टीवरती लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट, अवॉइड चेंजिंग स्टडी मटेरियल बुक्स 1 वीक बिफोर एक्झाम. हे सांगितलं तुम्हाला, बुक लिस्ट बनवायची आणि त्याला स्टिक राहायचं आहे. अवॉइड फॉलोइंग टॉपर स्ट्रॅटेजी ब्लाइंडली. स्वतःची स्ट्रॅटेजी बनवायची. आपण सगळे वेगळे आहोत, वेगळी स्ट्रॅटेजी असणार आहे. अवॉइड डिस्कसिंग प्रॉब्लेम्स विथ द पीपल हु आर इन द सेम सिच्युएशन. सांगितलं, एक्सपर्ट हेल्पच घ्यायची आहे. सेम सिच्युएशनच्या लोकांशी, ज्या लोकांनी प्रिलिम्सच कधी क्रॅक केली नाही, त्यांच्याकडून आपण ऍडवाइस घ्यायला जातो की कसा अभ्यास करू. हो की नाही? एखादा मुलगा असतो फक्त प्रिलिम्सच क्रॅक करतो 4-5 वर्ष, मेन्स क्रॅक होत नाही, आणि त्याच्याकडे आपण जातो की कसा अभ्यास करू. त्याला स्वतःचे प्रॉब्लेम, त्याला स्वतःच्या मिस्टेक्स 4 वर्षात कळल्या नाही, तो तुम्हाला काय गाईड करणार आहे? बरोबर ना? आपण त्यांना विचारतो बिकॉज सिनियर. ठीक आहे, लक्षात ठेवा, जे लोक 4-4, 5-5 वर्ष अभ्यास करतात ते कधी कधी सिलेक्ट होत नाही. जो 1 वर्ष अभ्यास करतो तो सिलेक्ट होतो. सो आपलं हे चुकतं, आपण त्यांच्याकडून ऍडवाइस घ्यायला जातो की सांग बाबा कसा करू अभ्यास. त्याला स्वतःच्या चुका अजून समजल्या नाही, तो 4 वर्ष काम करतोय, त्याने स्वतःच्या मिस्टेक्स वरती काम केलं नाही, तो आपल्याला काही सोल्युशन देईल. सो नेहमी चांगल्या लोकांकडून की एखाद्याने क्रॅक केली आहे त्याला विचारा, का क्रॅक केली, कशी क्रॅक केली. ठीक आहे, सो असं आपल्यापेक्षा वरचा जो आहे ना त्याच्याकडून विचारा.
नेक्स्ट, डोंट फूल युअर सेल्फ अँड युअर पॅरेंट्स. स्वतःला मूर्ख बनवू नका. करायचं नाहीये, सोडून द्या. नाही होते, सोडून द्या. ठीक आहे, पण घरच्यांना आणि स्वतःला मूर्ख बनवत बसू नका. अनेक मुलं आहेत, घरच्यांची परिस्थिती खूप आपली चांगली असते असं नाही. ग्रामीण भागातून येतो, शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असते आपली. इथे येऊन एसी लायब्ररी लावतात, घरचे पैसे देतात, चांगली मेस आहे, क्लासला पैसे देतात. ठीक आहे, सो आपली अकाउंटेबिलिटी आहे. त्यांनी जो खर्च केला आपल्याला, आपण त्याला आपलं रिपे करायचंय आपल्याला ते. सो त्यांना फुल बनवायचं नाही की 7 वाजता उठून फक्त कॉल करून सांगायचं की मी लायब्ररीत चाललोय आणि झोपून जायचं. ठीक आहे, फीज लायब्ररीची फी भरायची म्हणून पैसे घ्यायचे आणि दुसऱ्याच गोष्टीकडे उडवायचे. सो त्यांना मूर्ख बनवू नका आणि स्वतःला पण, बिकॉज हा तुमच्या करिअरचा विषय. हे 4-5 वर्षातच तुमचं करिअर बनवायचं आहे. त्याच्यानंतर करिअरचे ऑप्शन हळूहळू कमी होत जाणार आहे आणि स्वतःच्या करिअरशी खेळ करायचा नाहीये आपल्याला. ठीक आहे, नाही होते, तुम्हाला कळालं, सलग 2-3 प्रिलिम्स दिल्या, नाही होते, ठीक आहे, दुसरा काहीतरी ऑप्शन पाहिजे आणि त्याच्यानंतर पुन्हा इकडे येईल. पण होत नाहीये, पण उगाच पुण्यात राहायचंय, घरचे पैसे देत आहेत म्हणून राहतोय असं नाही. आपल्यासाठी करिअर महत्वाचं आहे. आपलं करिअर आपण डिसाईड करायचंय. त्यामुळे स्वतःला मूर्ख बनवायचं नाही. इथून जर बाहेर पडला 4-5 वर्षानंतर तुमची काही व्हॅल्यू नसणार आहे मार्केटमध्ये. ठीक आहे, सो फुल बनवायचं नाही तुम्हाला आणि ऍटलिस्ट तुमच्या पॅरेंट्सला. नाही होते, प्रामाणिकपणे त्यांना सांगा. काय चुका होत आहेत प्रामाणिकपणे सांगा. ठीक आहे, ते समजून घेतील आणि नेहमी अकाउंटेबिलिटी त्यांनाच द्यायची आहे. तुमची अकाउंटेबिलिटी तुम्हाला आणि तुमच्या पॅरेंट्सला असणार आहे. काही आज टेस्ट दिली, मार्क्स सांगा. का कमी आले, का जास्त आले ते सांगा. आज एखादं लेक्चर झालं, त्या लेक्चरमध्ये काय झालं ते सांगा. पण प्रामाणिकपणे सांगा, खोटं सांगू नका. ठीक आहे, अँड देन ऑल द बेस्ट. ठीक आहे, सो या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आणि आपला अभ्यास प्लॅन करायचा आहे.